आता पहिल्या लेक्चर मध्ये आपण फर्स्ट लेक्चर मध्ये आपण बघितलं की प्रिंट फंक्शन बेसिकली कशासाठी यूज करणार आहे आपण आउटपुट डिस्प्ले करण्यासाठी. ठीक आहे, प्रिंट फंक्शनचा यूज कशासाठी फक्त जे पण डेटा तुम्ही त्याच्या आतमध्ये पास करणार आहे तो डेटा आहे तुमच्या आउटपुट स्क्रीनवरती टर्मिनलवरती डिस्प्ले. ठीक आहे, पहिल्या लेक्चर मध्ये प्रिंट फंक्शन बघितलं त्याच्यामध्ये जेवढे व्हेरिएशन्स होते ते तुम्हाला दाखव. दोन पॅरामीटर्स पण आपण लर्न केले, एंड पॅरामीटर आणि सेट पॅरामीटर. त्याची वर्किंग पण कशा पद्धतीने ते पण आपण चेक. ठीक आहे, सेकंड आपण आलो व्हेरिएबल्स या पाठवतो. ठीक आहे, लास्ट लेक्चर मध्ये आपण काय केलं, व्हेरिएबल्स हा टॉपिक स्टार्ट केलं, त्याच्यामधले कन्सेप्ट स्टडी. व्हेरिएबल्स बेसिकली काय होतं, आतापर्यंत आपण प्रिंट फंक्शन मध्ये डायरेक्ट डेटा पास करत होतो, तो डेटा काय व्हायचा आपल्या आउटपुट स्क्रीनवरती प्रिंट होतो. व्हेरिएबलचा अर्थ काय, आपण एक व्हेरिएबल क्रिएट करतो, त्या व्हेरिएबलला एक नाव देतोय, इक्वल टू ची साइन लावतोय आणि त्याच्यानंतर जो पण डेटा आहे तो त्याच्यामध्ये स्टोअर करतोय. व्हेरिएबलचा अर्थ काय, व्हेरिएबल एक कंटेनर, तर असा कंटेनर आहे जो की आपल्यासाठी डेटा स्टोअर करतो. तर त्याच्यामध्ये आपण न्यूमेरिक डेटा स्टोअर करू शकतो आणि जे टेक्स्ट डेटा आहे त्याला पण स्टोअर करू. जे टेक्स्ट डेटा आहे तो कशा फॉर्म मध्ये पास होणार, कोड्सच्या आतमध्ये, जे नंबर आहे ते डायरेक्ट पास होणार. आणि एक व्हेरिएबल एक सिंगल व्हॅल्यू फक्त होल्ड करतो. ठीक आहे, जर का तुम्ही मोर दॅन वन व्हॅल्यू पास केले कॉमाचा यूज करून, तर तो काय करतोय, टपलच्या फॉर्म मध्ये डेटाला स्टोअर करतो. टपल काय बेसिकली दोन ब्रॅकेटच्या आतमध्ये सगळं डेटा पास करून. ठीक आहे, आणि तो काय व्यवस्थितपणे जे आउटपुट जसं आपल्याला पाहिजे, जे आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले होणार आहे त्या पद्धतीने तो आउटपुट डिस्प्ले होईल. बरोबर. ठीक आहे, म्हणून एक व्हेरिएबल एकच डेटा होल्ड करा, तुम्ही ऍट अ टाइम एकच डेटा त्याच्यामध्ये पास करा नॉर्मली आत्ताच. ठीक आहे, व्हेरिएबल कशा पद्धतीने क्रिएट करतो, व्हेरिएबलला नाव देतो, इक्वल टू ची साइन आणि त्याच्यानंतर जे पण तुमची व्हॅल्यू आहे, जे पण तुमचा डेटा आहे तो सिंपल आपण त्या व्हेरिएबल मध्ये पास करतो. टेक्स्ट डेटा असेल तर कोडच्या आतमध्ये पास करतो, न्यूमेरिक डेटा असेल तर डायरेक्ट पास करतो. त्याच्यानंतर आपण काय करतो, सपोज जर का आता व्हेरिएबल क्रिएट झालं, त्याच्यामध्ये डेटा पण स्टोअर झाला. आता तो जो व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये जे डेटा स्टोअर झाले तो डेटा मला आउटपुट स्क्रीनवरती आला, तो आपण तो कशा पद्धतीने आणतो. सपोज एक व्हेरिएबल आहे टेक्स्ट डेटा इक्वल टू एवढं मोठं मी सेंटेन्स लिहिलेलं आहे, हॅलो वर्ल्ड वेलकम टू पायथन प्रोग्राम, तो कशा स्टोअर झालेला आहे, कोड्सच्या आतमध्ये स्टोअर आहे. आता तो जो वेलकम हॅलो वर्ल्ड वेलकम टू पायथन प्रोग्रामिंग आहे, हा जो स्टेटमेंट आहे तो आउटपुट स्क्रीनवरती सिंपल डिस्प्ले झाला, प्रिंट करा. विदाउट कोलन मध्ये ते त्याचं नाव विदाउट कोट्स कोलन. जो व्हेरिएबलचं नाव असतो तो प्रिंट फंक्शन मध्ये पास करतो विदाउट कोट. जसं आपण इथं केलेलं आहे, व्हेरिएबल इथं क्रिएट केलं टेक्स्ट डेटा इक्वल टू ही जी स्ट्रिंग होती म्हणजे जे डेटा होता तो, आणि त्याच्यानंतर अजून एक व्हेरिएबल क्रिएट केला, त्याच्यामध्ये नंबर डेटा स्टोअर केलं आणि दोन्ही पण जे व्हॅल्यूज होते, दोन्ही पण जे व्हेरिएबल्स होते त्याच्यामध्ये जे डेटा स्टोअर आहे त्याला आपण प्रिंट केले. प्रिंट फंक्शन मध्ये डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव पास केलेलं आहे विदाउट एनी कोट्स. कोट्सच्या आतमध्ये जर का डेटा पास केलं, टेक्स्ट डेटा प्रिंट होतो. टेक्स्ट डेटा आपल्याला काय प्रिंट करायचं आहे, हॅलो वर्ल्ड वेलकम टू पायथन प्रो, तो कुठं स्टोअर आहे, टेक्स्ट डेटा नावाचे व्हेरिएबल, तो आपण डायरेक्ट व्हेरिएबलचं नाव पास करतो. त्याच्यानंतर आपण कन्सेप्ट स्टडी केलं व्हेरिएबल नेमिंग रूल्स, म्हणजे जे व्हेरिएबलला तुम्ही नाव देत आहे ते कसे असले पाहिजे, मिनिंगफुल असले पाहिजे, म्हणजे इंडिकेट झाला पाहिजे डेटा त्याच्यामध्ये स्टोअर आहे तो काय डेटा आहे. ठीक आहे, आता सपोज असं हा हॅलो वर्ल्ड वेलकम टू पायथन प्रोग्राम, हा कोणता मेसेज आहे, ग्रीट मेसेज, तर माझं जे व्हेरिएबलचं नाव असलं पाहिजे होतं ते कोणतं असं ग्रीट काहीतरी असं मी त्याला नाव द्यायला पाहिजे. जसं की 20 हा नंबर आहे, हा जे 20 आहे हा कोणता नंबर इंडिकेट करतोय, कुणाचं वजन आहे, कुणाची हाईट आहे, कुणाचं एज आहे, तर तुम्ही तसं नाव द्या की वेट इक्वल टू 20, हाईट इक्वल टू 20, एज इक्वल टू 20. तर इंडिकेट काय होतंय, हा व्हेरिएबल मध्ये जे डेटा स्टोअर आहे हा एजला इंडिकेट करतोय. ठीक आहे, सो असे मिनिंगफुल नेम्स जे असतात ते व्हेरिएबल्सला तुम्ही क्रिएट करायचं. पहिलं रूल आपण काय बघितलं होतं, व्हेरिएबल नेम तुमचं जे आहे ते नंबरने कधी स्टार्ट होणार, नंबर्स किंवा सिम्बॉल्स. एकच सिम्बॉल व्हॅलिड आहे पूर्ण व्हेरिएबल नेम मध्ये, ते कोणतं सिम्बॉल व्हॅलिड आहे, अंडरस्कोर. अंडरस्कोरचाच यूज करून तुम्ही व्हेरिएबलला स्टार्ट करू शकता किंवा अल्फाबेट्सने तुम्ही तुमचं व्हेरिएबलचं नाव लिहायला सुरुवात करू शकता. हा दोनच फक्त तुम्हाला राईट वे आहे व्हेरिएबल नेमला स्टार्ट करण्यासाठी, हा तुम्हाला व्हॅलिड स्टार्ट प्रोव्हाइड. अंडरस्कोरचा यूज करा किंवा अल्फाबेटचा यूज करा. आणि जसं तुम्ही स्टार्ट इनिशियल तुमची जी स्टार्ट आहे, पहिलं जे लेटर तुम्ही लिहिणार आहे अंडरस्कोर किंवा अल्फाबेट, त्याच्यानंतर तुम्हाला पाहिजे तुम्ही नंबर्स यूज करा, काही पण यूज करा. फक्त जे इनिशियल स्टार्टिंग आहे ते इनिशियल स्टार्ट व्यवस्थितपणे म्हणजे व्हॅलिड स्टार्ट घ्या पायथन, जे आपण अंडरस्कोर किंवा अल्फाबेट्स लिहू शकतो. पण नंबरनी आणि दुसऱ्या कोणत्याच सिम्बॉल, @ असो, हॅश असो, एक्सक्लेमेटरी मार्क असो, कोणत्या पण सिम्बॉलने आपण व्हेरिएबलचं नाव लिहायला सुरुवात नाही करू शकतो. हा झालं आपलं पहिलं.
त्याच्यानंतर आपण बघितलेलं होतं की तुम्ही अल्फाबेट आणि अंडरस्कोरनी व्हॅलिड स्टार्ट तुम्ही देऊ शकता, त्याच्यानंतर तुम्ही नंबर्स तुमचे राईट डाऊन करू शकता. त्याच्यानंतर आपण बघितलं की फक्त एकच स्पेशल कॅरेक्टर व्हॅलिड आहे, तो आहे अंडरस्कोर. अंडरस्कोर तुम्ही पाहिजे तेवढं यूज करू शकता तुमच्या व्हेरिएबलच्या नेम, पण दुसरं कोणतं सिम्बॉल तुम्ही यूज नाही. @ पूर्ण तुमच्या व्हेरिएबलच्या नावामध्ये कुठंच आला नाही. नंबर्स तुम्ही एकदा व्हॅलिड स्टार्ट तुम्हाला भेटलं अंडरस्कोर किंवा अल्फाबेटनी, त्याच्यानंतर तुम्ही नंबर्स ऍड करू शकता, पण तुम्ही कोणता सिम्बॉल कुठंच ऍड नाही करू शकता. तुम्ही सिम्बॉलनी स्टार्टिंग पण नाही करायची आणि तुमच्या व्हेरिएबल नेम मध्ये कुठं सिम्बॉल्स आले पण नाही. कोणतं पायथनचं कीवर्ड, जसं की इम्पोर्ट कीवर्ड मी तुम्हाला दाखवतो. आता आहे इम्पोर्ट हा कीवर्ड. प्रिंट काय, प्रिंट फंक्शनचं कीवर्ड काय, प्रिंट. तर तुम्ही प्रिंटचा पण यूज नाही करू शकता. तुम्ही सपोज जर का प्रिंट इक्वल टू केलं तर तुम्हाला तो एरर थ्रो. काय एरर थ्रो करेल, कारण प्रिंट हा इनबिल्ट फंक्शन आहे, इनबिल्ट कीवर्ड आहे पायथन. तेच जर का तुम्ही त्याचा कॅपिटल पी करून टाकलं स्मॉल पीच्या ऐवजी, तर तो एक व्हेरिएबल नेम होतो, तो व्हॅलिड नाही, त्याला काहीच प्रॉब्लेम नाही. बट जर का तुम्ही नॉर्मल स्मॉल प्रिंट लिहिलं आणि पॅरेंथेसिस म्हणजे ब्रॅकेट्स न लावता इक्वल टू लावलं तर तुम्हाला लगेच येणार, कारण तो इनबिल्ट कीवर्ड पायथन मध्ये रिझर्व्ड येतो, तो कीवर्ड रिझर्व्ड झाला, त्याचा यूज तुम्ही नाही करू शकता. तर तुम्ही तुमचे व्हेरिएबल नेम्स डिफाईन प्लस तुमचा जर का व्हेरिएबल नेम मोर देन 1 वर्ड, सपोज मी असं लिहितोय नेम ऑफ द पर्सन, तर टोटल किती वर्ड झाले, 4 वर्ड्स. नेम ऑफ द पर्सन, तर ते जे आहे ते सेपरेट मी कशा पद्धतीने टाकणार, अंडरस्कोर. मी स्पेसचा यूज नाही. तुम्हाला पाहिजे तेवढं सेंटेन्स तुम्ही क्रिएट करा पाहिजे ते व्हेरिएबल, ते तुम्ही जे सेपरेट करणार आहे ते अंडरस्कोर. ठीक आहे. सो असे आपले जे होते ते व्हॅलिड व्हेरिएबल रूल्स, नेमिंग रूल्स होते, ते लक्षात घेऊनच तुम्हाला तुमचे व्हेरिएबलचे नाव डिफाईन करायचे. त्याच्या पलीकडे तुम्ही जर का गेले तर पायथन तुम्हाला एरर थ्रो. हा कन्सेप्ट झाल्यावरती आपण चेक केलं केस सेन्सिटिव्ह लँग्वेज. आता पायथन केस सेन्सिटिव्ह लँग्वेज आहे का नाही, आहे. कशामुळे आहे, ते एकच नाव डबल यूज करतो. जसं की म्हणजे अप्पर केस आणि लोअर केस त्याला वेगळं झालं. ओके. हा, सो पायथन काय केस सेन्सिटिव्ह प्रोग्रामिंग लँग्वेज. कशामुळे की जे तुम्ही नेम डिफाईन करताय, सपोज तुमची स्पेलिंग सेम, जसं की आपण इथं 3 बघितले होते, NAME, पण जी रायटिंग मेथड आहे तुमची ती वेगळी. पायथन काय करतोय, ती तिन्ही व्हेरिएबलला वेगवेगळं कन्सिडर करतोय आणि 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स क्रिएट पण करतोय त्याच्या मेमरी. तो एकच व्हेरिएबलला कन्सिडर नाही करत, तो 3 वेगवेगळे व्हेरिएबल कन्सिडर करतोय आणि तिन्ही वेगवेगळ्या व्हेरिएबल मध्ये तो एकच म्हणजे त्याचा जे डेटा त्याला असाइन केलेला तो डेटा स्टोअर करतो. त्याच्यानंतर आपण अजून एक कन्सेप्ट बघितलं जिथं आपण सेम व्हेरिएबल नेम डिफाईन केलेलं आहे, सेम स्पेलिंग आहे, सेम रायटिंग मेथड आहे, सेम वेनी आपण फॉर्म केलं. वरती पण स्मॉल लेटर्स मध्ये नेम लिहिलंय, खाली पण स्मॉल लेटर्स मध्ये 3 वेळेस मी नाव व्हेरिएबल्स डिफाईन केले, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हॅल्यूज मी काय केले ठेवले. आता पायथन काय करतोय, पहिलं व्हेरिएबल नेम क्रिएट केलं त्यांनी, पहिले एक कंटेनर क्रिएट केलं, बेसिकली एक व्हेरिएबल क्रिएट केलं. त्या व्हेरिएबलला त्यांनी नाव दिलं नेम, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं डेटा स्टोअर केलं वय. मग पायथन आलं 45 लाईन, त्याला पण त्याचं काय सापडलं, नेम व्हेरिएबल असं. पण त्याच्या मेमरीमध्ये ऑलरेडी तो कुठंतरी क्रिएटेड आहे तो व्हेरिएबल, तो कंटेंट, आणि त्याला पण सेम नाव आहे NAME स्मॉल मध्येच लिहिलं. तो काय कन्सिडर करतो, मी अजून एक कंटेनर मी क्रिएट नाही का, मी जे एक्झिस्टिंग कंटेनर आहे तेच त्याला यूज करतो. पायथनला ट्रेन केलेलं आहे, जर का सेम व्हेरिएबल नेम आलं तर डुप्लिकेट एंट्री क्रिएट नाही. जो ऑलरेडी एंट्री आहे नेम नावाची जी एंट्री आहे त्याचा डेटा मी काय करणार, डिलीट करून टाकणार, म्हणजे तो काढणार, फेकून देणार, आणि जे नवीन डेटा मला आता भेटलेला आहे 15, तो 15 मी त्याच्यामध्ये. परत पायथन आलं 46 लाईन वरती, तिथं त्याला परत सेम गोष्टी सापडतात. प्रोग्रामरनी परत सेम व्हेरिएबल नेम डिफाईन करून ठेवतो, त्याच्यामध्ये आता फक्त व्हॅल्यू ठेवलेली 20. तर मला काय करायचं, 15ला पण काढायचं, फेकून द्यायचं, आणि 20 ला सेम येणार. तो परत 47 लाईन वरती नेम इक्वल टू 30, त्याच्या मेमरी मधून त्याला आता 20 काढायचे आणि 30 ला स्टोअर. बस फक्त एवढीच प्रोसेस तो फॉलो करतो, तो बाकी काहीच करेल. आणि जेव्हा तुम्ही प्रिंट शेवटी नेम केलं त्या केसमध्ये तुम्हाला 30 का आलं, कारण त्याच्या मेमरीमध्ये डेटा काय स्टोअर आहे 30. त्याला आता वैभव 15 आणि 20 काहीच घेत नाही, कारण त्यांनी तो काढूनच फेकून. त्याच्याकडे आता फक्त काय 30. जेव्हा पण नेम हा शब्द त्याला कोणी कॉल करेल, कोणी सांगेल की प्रिंट नेम, तुम्ही इथं 48 लाईन वरती प्रिंट नेम केले, पुढे जाऊन मी तुम्हाला सांगितलं होतं की तुम्ही 500 लाईन वरती पण जाऊन प्रिंट नेम करा, त्याच्या मेमरी मध्ये काय स्टोअर आहे 30. लास्ट लाईन लास्ट लाईनला दिलं वरचं काय संबंध नाही, वरची व्हॅल्यूज रिप्लेस झाली. ठीक आहे. सो असं व्हेरिएबलचं पूर्णपणे कन्सेप्ट समजलं. ठीक आहे. आता आपण नेक्स्ट टॉपिक म्हणजे नेक्स्ट कन्सेप्ट स्टार्ट करू. व्हेरिएबल्स इथं एंड झाला, व्हेरिएबल्सचे रिलेटेड जेवढे कन्सेप्ट होते ते तुम्हाला सांगितले. आता याच्यामध्ये अजून फक्त 2 प्रकारे 2 व्हेरिएशन्स म्हणून आपण ते पण तुम्हाला दाखवून द्यायचे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल.
आता जसं आपण आतापर्यंत काय केलं, एक सिंगल व्हेरिएबल क्रिएट करायचं, नेम इक्वल टू वैभव, म्हणजे हा काय झालंय, पूर्ण एक व्हेरिएबल क्रिएट झालं. त्या व्हेरिएबलचं नाव काय, नेम, त्याच्यामध्ये डेटा कोणता स्टोर आहे, वैभव. ठीक आहे. आता व्हेरिएबल स्टोर म्हणजे व्हेरिएबल क्रिएट करण्याची अजून पण काही मेथड्स, ही एक मेथड ही झाली. म्हणजे तुम्ही एक व्हेरिएबलला नाव देणार, नेम इक्वल टू साइन लावणार आणि त्याचा एक सिंगल व्हॅल्यू डेटा तुम्ही स्टोर करणार. अजून पण काही टेक्निक्स आहे, काही मेथड्स आहे आपल्याकडं जे आपण व्हेरिएबल क्रिएशनला यूज करू शकतो. सपोज मला जर का एक सोबत असे 3 व्हेरिएबल्स क्रिएट करायचे आणि त्या तिन्ही व्हेरिएबलला व्हॅल्यूज असाइन करायचे. ठीक आहे. तर मी काही अशा पद्धतीने पण व्हेरिएबल्स क्रिएट करू शकतो. हे जे 3 व्हेरिएबल्स मी तर क्रिएट केलते ना, ते 3 वेगवेगळ्या लाईनवरती केले. त्या तिन्ही व्हेरिएबलला मी काय करू शकतो, एका लाईनवरती पण क्रिएट करू शकतो. ते कशा पद्धतीने करणार मी, काय अशा पद्धतीने, समजलं. प्रिंट एक्स खाली मी परत प्रिंट वाय, खाली परत काय करणार मी, प्रिंट झेड. हा कोड समजा इथं मी काय केलेलं आहे, 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स क्रिएट केलेले, एक्स कॉमा वाय कॉमा झेड, आणि त्या तिन्ही व्हेरिएबलला मी 3 वेगवेगळे व्हॅल्यूज पण दिले, 10 कॉमा 20 कॉमा 30. आता हाच जे मी सिंगल लाईन लिहिलेली आहे त्याला मी 3 लाईन मध्ये पण लिहू शकतो. एक्स इज इक्वल टू 10, दुसऱ्या लाईन वरती मी लिहिणार वाय इज इक्वल टू 20, तिसऱ्या लाईन वरती मी लिहिणार झेड इक्वल टू 30. तेच मी कसं लिहिलंय, एकाच लाईन मध्ये लिहिलं. पहिले तिन्ही पण व्हेरिएबलचे नाव डिफाइन केले, कॉमा सेपरेटेड आहे, एक्स कॉमा वाय कॉमा झेड इक्वल टू 10 कॉमा 20 कॉमा 30. बरोबर. पायथन काय करणार, एक्स व्हेरिएबल क्रिएट करणार, त्याला बरोबर फर्स्ट व्हॅल्यू देणार, वाय व्हेरिएबल क्रिएट करणार, बरोबर त्याला 20 आहे, 30 क्रिएट करणार आणि ते बरोबर झेड मध्येच असेल. आता सपोज जर का मी इथं अजून एक व्हॅल्यू दिली, कॉमा 40 करू, तर काय होईल, पायथन मला काय करणार, एरर थ्रो करणार. एरर का थ्रो करणार, कारण पहिली व्हॅल्यू बरोबर गेली एक्स मध्ये, दुसरी व्हॅल्यू गेली बरोबर वाय मध्ये, तिसरी व्हॅल्यू गेली बरोबर झेड मध्ये. तर 3 व्हेरिएबल होते तर 3च व्हॅल्यू पाहिजे. मी काय करतोय, 4 व्हॅल्यू देतो, म्हणजे 40 पण देतोय. तर त्या 40ला हँडल करण्यासाठी कोणतं व्हेरिएबलच नाही. पायथनला प्रश्न पडला की मी हा जे 40 व्हॅल्यू आहे याला स्टोर कुठं करू, बरोबर ना. सो त्या केसमध्ये जेव्हा मी रन करणार प्रोग्राम, तेव्हा तो मला काय थ्रो करणार, एरर थ्रो. यांनी काय थ्रो केलं, व्हॅल्यू आहे की टू मेनी व्हॅल्यूज टू अनपॅक. एक्सपेक्टेड किती होती त्याला, 3, त्याला भेटले किती, गॉट 4. त्यांनी तसं स्टेटमेंट पण दिलं. सो जर का मी हा 40 काढून टाकलं, नॉर्मली रन केलं, तुम्ही चेक करा सक्सेसफुली प्रोग्राम रन होणार. आणि जे व्हॅल्यूज आहेत 10, 20, 30 ते प्रिंट पण होणार. खालचे 3 व्हॅल्यूज पण, ते वरचं आउटपुट म्हणजे त्याचं आउटपुट. सो अशा पद्धतीने पण तुम्ही तुमचे व्हेरिएबल्स राईट डाऊन करू शकता. सर असं मी शकतो का, प्रिंट करून आहे ना, ते कंसाच्या आतमध्ये एक्स कॉमा वाय कॉमा झेड ते पण करू शकता. प्रिंट फंक्शन तुम्ही फंक्शन तिथे यूज करा, तुम्हाला जे वापरेल, एंड वापरा, प्रिंटच्या आतमध्ये तुम्ही काही खेळा, फक्त ते कॉमन सेपरेट झालं. तुम्ही जर का असं एक्स वाय झेड लिहिलं ते अनडिफाईन, येस तुम्ही तो व्हेरिएशन परफॉर्म करा, प्रिंट ऑन. एका लाईन वरती आउटपुट येणार, सेपरेटेड बाय एक सिंगल स्पेस मी सेपरेट होणार. प्रिंट फंक्शन सिंगल मध्ये. प्रिंट फंक्शन मध्ये जेव्हा तुम्ही व्हॅल्यूज डेटा प्रोव्हाइड करायचो कॉमन सेपरेट होतो तेव्हा सिंगल लाईनच घ्यायचा, सेम सिंगल लाईन असते, फक्त यावेळेस आपण व्हेरिएबलचं नाव, व्हेरिएबल मध्ये आपला डेटा स्टोर. ठीक आहे. हा व्हेरिएशन समजलं, सिंगल लाईनचा कसं यूज करणार आपण. आपलं काय होतं इथं, स्पेस वाचते, मेमरी अजून कमी होते. बट व्हेरिएशन नीट समजा, तुम्ही जर का इथं 4 व्हॅल्यू प्रोव्हाइड केले तर एरर थ्रो होईल. त्याच केसमध्ये जर का तुम्ही इथं व्हेरिएबल्सच्या जागी पण जर का 4 व्हेरिएबल प्रोव्हाइड केले, सपोज मी डब्ल्यू पण पास करतोय आणि इथं व्हॅल्यूज पास करताना 10, 20, 30 केले, पण व्हेरिएबल किती क्रिएट केले, 4 केले. आता 3. या केसमध्ये काय होतंय, एररच येतोय. कुठेही लक्ष द्या, इथं जर का 3 आहे तर बरोबर 3च व्हॅल्यू गेले. एक जास्त गेली तरी एरर आहे. इथं एक व्हेरिएबल जास्त क्रिएट केलं त्याला तुम्ही व्हॅल्यू नाही दिली तरी पण तुम्हाला व्हॅल्यू एरर शो. हा पॉईंट नोट डाऊन करा, हे फॉलो.
एकच मिनिट हा. आता दिसती वैभव? हॅलो, हॅलो. हो दिसते सर. ओके, ठीक आहे. सो अच्छा, तुला स्क्रीनच विजिबल नव्हती. ठीक आहे. हा कन्सेप्ट म्हणजे मी त्यांना एक्सप्लेन केलेला आहे. हा जे 3 लाईन ऑफ कोड लिहिलेले आहे ना त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत जे करत होतो ते सेपरेट लाईन्स वरती आपण व्हेरिएबल्स डिफाईन करत होतो आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोअर करत होतो. बट आता आपण काय केलेलं आहे, एकच लाईन मध्ये जेवढे पण व्हेरिएबल्स आपल्याला डिफाईन करायचे तेवढे व्हेरिएबल्स डिफाईन केले आणि इक्वल टू करून त्याचे सगळे व्हॅल्यूज पुट केले. सो इथं मी 3 व्हेरिएबल्स डिफाईन केले, x, y, z आणि इक्वल टू करून 10, 20, 30 स्टोअर केले. सो बरोबर फर्स्ट व्हॅल्यू जाऊन असाइन होणार फर्स्ट व्हेरिएबलला, सेकंड व्हॅल्यू जाऊन असाइन होणार सेकंड व्हेरिएबलला आणि थर्ड व्हॅल्यू जाऊन असाइन होणार थर्ड व्हेरिएबल. एक्स वाय झेड तिन्ही व्हेरिएबल एका लाईन मध्ये डिफाईन केले आणि त्याचे तिन्ही व्हॅल्यू सुद्धा एका लाईन मध्ये डिफाईन केले. फक्त ते जे तिन्ही व्हेरिएबल्स तिन्ही व्हॅल्यूज आहे ते इक्वल टू करून लावायचं आणि जे तिन्ही व्हेरिएबल्स आणि तिन्ही व्हॅल्यूज आहे ते कॉमनली सेपरेट करायचं. सो इथं या केसमध्ये तुमचं काय होतंय, तुमची जी स्पेस आहे ती वाचतीये. इथं आपण वरती जे सेम ऑपरेशन्स परफॉर्म केले, 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स डिफाईन केले, नेम ते सुद्धा आपण काय करू शकतो, एकाच लाईन मध्ये पण डिफाईन करू शकतो. असे 3 लाईन लिहिण्यापेक्षा आपण एका लाईन मध्येच पण काय करू शकतो, नंबर ऑफ व्हेरिएबल्स डिफाईन करू शकतो आणि त्या नंबर ऑफ व्हेरिएबल्सला नंबर ऑफ व्हॅल्यूज पण प्रोव्हाइड करू शकतो. प्लस सपोज जर का तू इथं 3च व्हेरिएबल डिफाईन केले असतील आणि इथं जेव्हा तू व्हॅल्यूज असाइन करतोय तेव्हा बरोबर तुझे 3च व्हॅल्यू असाइन झाले. तू सपोज जर का एक जास्त व्हॅल्यू प्रोव्हाइड केली तर तुला असं एरर थ्रो होणार आहे जे आहे व्हॅल्यू एरर. आणि सपोज जर का तू इथं 4 व्हेरिएबल डिफाईन केले आणि इथं व्हॅल्यूजच 3 आहे, त्या केसमध्ये सुद्धा तुला काय होणार आहे, व्हॅल्यू एररच थ्रो होणार. सो हा पॉईंट लक्षात घे, जेवढे तू व्हेरिएबल्स क्रिएट केले बरोबर तेवढेच व्हॅल्यूज डिफाईन झाले पाहिजे. आता नेक्स्ट कन्सेप्ट. आता सपोज आता आपण बघितलं की 3 वेगवेगळे व्हेरिएबल्स त्यांना 3 वेगवेगळे व्हॅल्यूज. असे तुम्ही सपोज व्हेरिएबल्स डिफाईन करताय जे की 4-5 व्हेरिएबल्स आहेत आणि त्या 4-5 व्हेरिएबल्सचा तुम्हाला एकच व्हॅल्यू असेल, सेम व्हॅल्यू ठेवायची प्रत्येक व्हेरिएबल. त्या केसमध्ये मी कसं करणार, आपण a इक्वल टू b इक्वल टू c इक्वल टू, हे लक्ष द्या याच्यामध्ये मी नाव काय करणार आहे, स्टुडंट. सो आता मी 3 व्हेरिएबल्स डिफाईन केले, ए बी आणि सी. ते ए बी आणि सी मध्ये मी काय केलेलं आहे, एकच व्हॅल्यू, एक कॉमन व्हॅल्यू ठेवली. त्यालाच मी कशा पद्धतीने राईट डाऊन करू शकतो, ए इक्वल टू हॅलो, बी इक्वल टू हॅलो, सी इक्वल टू. तीच मी एका लाईन मध्येच लिहिलेलं आहे, ए इक्वल टू बी इक्वल टू सी इक्वल टू आणि एक सिंगल व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. तर या तिन्ही पण व्हेरिएबलला सेम व्हॅल्यू भेट. हॅलो जेव्हा तू प्रिंट जेव्हा तुम्ही प्रिंट करणार तुम्ही चेक करा, प्रिंट ए कॉमा बी कॉमा सी. आपण आता काय करतोय, तिन्ही पण व्हेरिएबल्सला एकाच प्रिंट फंक्शन मध्ये पुट करतो, सेपरेटेड बाय कॉमा. तुम्ही चेक करा, फायनल आउटपुट 3 हॅलो आलेले, जे तिन्ही व्हेरिएबल्स मध्ये काय स्टोअर झालेले, सेम व्हॅल्यू स्टोअर झाले. समजलं कन्सेप्ट, समजलं. नंबर ऑफ व्हेरिएबल्स, डिफरंट व्हेरिएबल्स पण व्हॅल्यू सेमच असते. जर का तुम्हाला डिफरंट व्हेरिएबल्स डिफरंट व्हॅल्यूज आहे तरी पण एका लाईन मध्ये होऊ शकतो काम. असं पण जर का करायचं असेल तरी पण एका लाईन. हे 2 व्हेरिएशन्स होते जे व्हेरिएबल्स मध्ये तुम्हाला दाखवले. अजून पण आहे, आपण लिस्टच्या फॉर्म मध्ये टपल जे होतं त्याच्या फॉर्म मध्ये डेटाला स्टोअर करू शकतो आणि मग व्हेरिएबल्सला त्याला अनपॅक करू शकतो. तो कन्सेप्ट तुम्हाला जेव्हा लिस्ट आणि टपल आपण शिकू तेव्हा इंट्रोड्यूस करू. पहिले लिस्ट काय, टपल काय हे समजा, मग त्याच्यावरचे जेवढे पण ऑपरेशन्स आहेत ते पण समजा. ठीक आहे. व्हेरिएबल्स टॉपिक इथं कव्हर झालेलं आहे. पूर्ण व्हेरिएबल्स कशा पद्धतीने डिफाईन करू शकतो ते दाखवलं. व्हेरिएबल्स मध्ये काय, ठीक आहे, किती प्रकारने तुम्हाला एरर पण भेटू शकतात हे पण दाखवलं. नेक्स्ट टॉपिक बघू, डेटा टाइप्स. आता डेटा टाइप्स वरून तुम्हाला काय समजतंय, या 2 वर्ड्स वरूनच डेटाचे प्रकार.
आपण व्हेरिएबल्स क्रिएट केले, त्या व्हेरिएबल मध्ये डेटाला स्टोअर करत आहोत. वेगवेगळे डेटा आपण स्टोअर केले, नंबर्स डायरेक्ट पास करायचे, टेक्स्ट जे डेटा होता त्याला कोट्सच्या आतमध्ये पास करायचे. त्या सगळ्या डेटा टाइप्स डेटाला एक एक टाईप आहे पायथन, म्हणजे प्रत्येक डेटाला टाईप्स. ठीक आहे. तो सगळ्यात पहिलं टाईप आपण स्टडी करू एसटीआर म्हणून, त्याला आपण म्हणतो स्ट्रिंग डेटा टाईप. ठीक आहे. आता आपण आतापर्यंत जे आपण म्हणतोय टेक्स्ट डेटा, मेसेज डेटा, मेसेज तुम्हाला जर का प्रिंट करायचं असेल त्याला पायथन मध्ये शब्द आहे स्ट्रिंग. आपण टेक्स्ट नाही म्हणणार आता इथून पुढे, मेसेज नाही म्हणणार, आपण म्हणणार स्ट्रिंग. स्ट्रिंग म्हणजे काय, टेक्स्ट आणि मेसेज म्हणजे अल्फाबेट्स, जे अल्फाबेट्स तुम्ही कोड्सच्या आतमध्ये टाकताय त्याच कन्सेप्टला स्ट्रिंग म्हणून. ठीक आहे. सो नेम व्हेरिएबल क्रिएट करतोय आणि त्याच्या आतमध्ये मी काय करतोय स्ट्रिंग डेटा स्टोअर करतो. नाही, फक्त अल्फाबेटिकल. स्ट्रिंग डेटा कोणतं झालं, जे कोड्सच्या आतमध्ये आलं. कोड्सच्या आतमध्ये मग तू नंबर्स दे, सिम्बॉल्स दे, अल्फाबेट्स दे, तो सगळं डेटा पायथन मध्ये ऍज अ टेक्स्ट डेटा म्हणून कन्सिडर केला, म्हणजे स्ट्रिंग डेटा. स्ट्रिंग डेटाची डेफिनेशन काय, असं डेटा जे तुम्ही कोड्सच्या आतमध्ये टाकतो त्याला स्ट्रिंग आपण म्हणतो. स्ट्रिंगची डेफिनेशन काय, एनी डेटा विच इज गोइंग टू पुट इन द कोड्स. ठीक आहे. कोड्सच्या आतमध्ये तुम्ही काही पण डेटा टाका तो स्ट्रिंग बनतो. बेसिकली स्ट्रिंग क्रिएट करण्यासाठी 3 मेथड्स, सिंगल कोट, डबल कोट, ट्रिपल कोट, ते सुद्धा तुम्ही इथे यूज करू शकता त्याच्या आतमध्ये डेटाला टाकून. असं नका समजू की फक्त अल्फाबेट्स स्ट्रिंगच्या आतमध्ये असतात. स्ट्रिंग डेटा टाईप काय झालं, असं डेटा टाईप जे कोट्सच्या आतमध्ये असतं. पायथन काय समजतोय, जिथं कोट्स लावलं त्याच्या आतमध्ये जे पण डेटा आहे तो त्याला कन्सिडर स्ट्रिंग म्हणून करतो. मग एखादा युजर त्याच्या आतमध्ये नंबर्स देतोय, सिम्बॉल्स देतोय, की अल्फाबेट्स देतोय, की ते मेसेज टाईप करतोय, पॅराग्राफ टाईप करतोय, त्याला काय घेतो, तो कोट्सच्या आतमध्ये आलं त्याच्यासाठी तो स्ट्रिंग. ठीक आहे. त्या स्ट्रिंगला तुम्ही कोट्सच्या आतमध्ये टाका, एका व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा, मग तुम्ही काय करू शकता, त्या व्हेरिएबलला प्रिंट पण करू शकता. सेम आपण जे वरती कन्सेप्ट स्टडी केली. ठीक आहे. तर प्रोग्राम रन करू. जे प्रदीप, हॅलो प्रदीप होतं ते सिंपल प्रिंट होणार. व्हेरिएबल क्रिएट होतं नेम नावाचं, त्याच्यामध्ये डेटा आपण स्टोअर केला हॅलो प्रदीप. तो हॅलो प्रदीप कशा प्रकारे स्टोअर आहे, कोड्सच्या आतमध्ये. ठीक आहे. आता आपण जसं प्रिंट फंक्शन स्टडी केलं तसंच पायथन मध्ये घेतो टाईप फंक्शन. ठीक आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आपण जवळजवळ पायथन मध्ये 50 पेक्षा जास्त फंक्शन आपण स्टडी करणार. दुसरं फंक्शन तुम्ही इथं शिकताय टाईप फंक्शन. टाईप फंक्शनची डेफिनेशन काय, की जे पण डेटा तुम्ही राईट करताय ना त्या डेटाचा जर का तुम्हाला टाईप ओळखायचा असेल तर तुम्ही टाईप फंक्शनचा यूज करू शकता. की तुम्हाला हे आयडेंटिफाय करायचं आहे की हा जे नेम व्हेरिएबल आहे ना त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा डेटा स्टोअर झालेला, कोणत्या टाईपचा डेटा स्टोअर झालेला, त्याच्यासाठी तुम्ही टाईप फंक्शनचा यूज करू शकता. टाईप फंक्शन समजा टाईप फंक्शनचं सगळ्यात पहिले सिंटॅक्स अंडरस्टँड करून. ठीक आहे. टाईप फंक्शन राईट डाऊन करतो स्मॉल लेटर्स मध्ये TYPE आणि लावतो आपण पॅरेंथेसिस. ठीक आहे. हा झालं काय टाईप फंक्शनचं सिंटॅक्स. सो जेव्हा मी आता प्रिंट फंक्शनच्या आतमध्ये, नीट लक्ष द्या, मी एका फंक्शनच्या आतमध्ये दुसरं फंक्शन चालवतो. पहिले मी राईट डाऊन केलेलं आहे प्रिंट फंक्शन, त्याच्या आतमध्ये मी लिहितोय टाईप फंक्शन. आलं बरोबर. कसं लिहिलेलं आहे, पहिले प्रिंट फंक्शन लिहिलं, प्रिंट फंक्शनचे पहिले ब्रॅकेट्स लागले, ब्रॅकेट्सच्या प्रिंट फंक्शनच्या ब्रॅकेट्सच्या आतमध्ये टाईप फंक्शनला लिहिले, टाईप कीवर्ड लिहिलंय आणि टाईपचे परत ब्रॅकेट्स लागले. ब्रॅकेट्स मध्ये कन्फ्युजन होतात, ब्रॅकेट्स मध्ये कन्फ्युजन होतात. 4 ब्रॅकेट्स टोटल यूज होणार. पहिले 2 ब्रॅकेट प्रिंट फंक्शनचे असतात, त्याच्या आतमध्ये टाईप फंक्शनचे 2 ब्रॅकेट. आणि आता मला टाईप कोणाचं चेक करायचंय, या नेम व्हेरिएबलचं टाईप चेक करायचं की ऍक्च्युअल या नेम व्हेरिएबल मध्ये कोणता डेटा स्टोअर. तुम्ही बघून तर सांगू शकता की कोणता डेटा स्टोअर आहे, स्ट्रिंग टाईपचा डेटा स्टोअर म्हणजे टेक्स्ट डेटा स्टोअर. ठीक आहे. सो स्ट्रिंग डेटा इथं काय झालेलं स्टोअर झालं. तर पायथन सुद्धा आपल्याला सांगतोय का नाही आपण ते चेक करू. इथं बघा पायथनने आपल्याला दिलेला आहे क्लास एसटीआर. क्लास एसटीआर चा अर्थ काय आहे, की हा जे व्हेरिएबल आहे हा कोणता डेटा होल्ड करतो, स्ट्रिंग टाईप ऑफ डेटा होल्ड. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये त्यांनी सांगितलंय त्याची क्लास कोणती आहे, एसटीआर.
आता एक प्रकार होतो तुम्हाला दाखवतो. आपण जे टेक्स्ट आतापर्यंत तुम्ही काय शिकत होते फक्त टेक्स्ट डेटा, टेक्स्ट जे अल्फाबेट डेटा असायचं त्याला मी कोर्सच्या आतमध्ये टाकायचं. हा कन्सेप्ट नाही. कन्सेप्ट काय स्ट्रिंग डेटा टाईपचा कन्सेप्ट. जे पण डेटा कोर्सच्या आतमध्ये पायथन मध्ये टाकलं जातं त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. त्या कोर्सच्या आतमध्ये तुम्ही काही पण टाकू शकता. कोर्सच्या आतमध्ये बेसिकली जे पण डेटा गेलो एकदा पायथन मध्ये तो स्ट्रिंग म्हणून कन्सिडर होतो. पायथन त्याला स्ट्रिंग कन्सिडर करतो. हा तुम्हाला सांगतो. मल्टिपल टाकले मग सर तिथं नेम ऐवजी अजून नेम ऐवजी अजून एक तिथं एखादं टाकलं त्याच्यामध्ये समजा हे नंबर असतील मोठे कुठं समजा प्रिंट नेम आहे बरोबर. हा. तर अजून एक समजा व्हेरिएबल आपण डिक्लेअर करायचं. हा हा बरोबर. कसं आहे तसं अजून एक नंबर म्हणून करा. नंबर इज इक्वल टू हा नॉर्मल टाक नॉर्मल. आणि आता ते जे नेम आहे हा इथलं प्रिंट नेम बघा सर खाली केले. तर प्रिंट नेम ला कॉमा देऊन तिथं हे टाकायचं नंबर टाकायचं आणि पलीकडे टाईप घ्यायचं प्रिंटच्या पुढे 63 नंबरची लाईन इथं टाईप करून घ्या. एक मिनिट काय सांगतोय तुम्ही. म्हणजे दोन जे हे व्हेरिएबल तर ते टाकले आणि त्याची जर टाईप एकाच विचारलं तर तो काय करणार. दोघांचे टाईप विचारू का. हा दोघांची टाईप एक हा म्हणजे तिथं टाईप टाकायचं. इथं टाईप टाकू. हा आणि इथं पण टाईप टाकू का. नाही इथं डायरेक्ट त्याला कॉमन देऊन द्या. कुणाला कॉमन. म्हणजे इथं समजा कॉमन दिला तर नेमची इथं कॉमन दिला आणि डायरेक्ट नंबर टाकला तर नाही जमणार. टाईप फंक्शन मध्ये हा एकच आर्ग्यू नाही तसं नाही जमणार. टाईप फंक्शन एकच व्हॅल्यू घेतो. एकच का एकच व्हॅल्यू घेतो. एकच व्हेरिएबल पण निघते. याच्या आतमध्ये म्हणतोय ना तू हा नंबर. हा ठीक. It takes only one. एकच घेतो. आणि त्याला कारण इथं क्लास प्रिंट करून दाखवायची. हा बरोबर. त्याचं जे प्रिंट करण्याचा फॉर्मॅट आहे ना तो अशा पद्धतीचा आहे. पायथनला त्यांनी शिकवलं नाही काय माहिती असं HTML कॉमा देऊन अजून काय करायला पाहिजे. बरोबर. तसं नाही. इथं त्यांनी एरर मध्ये 3 आर्ग्युमेंट सांगितले ते चेक करू शकतो. हा 3 दुसरं होतं मला वाटतंय तो नाही घेत. चेक करू आपण. नाही तुला पाहिजे तर तू असं काही न करता तो असं सगळ्यांना टाईप लावू शकतो कॉमा देऊन. हा आणि बरोबर. इथं मी नेम कॉमा परत एकदा टाईप त्याच्यामध्ये नंबर टाकतो पाहिजे आणि नंतर नम टाकतो. असं काय चालू शकतो कारण तो एका लाईन मध्ये मला आउटपुट देईल सेपरेट स्पेस नाही का. प्रिंट फंक्शन हे बघ जसं चालू पण असं नाही चालू. ठीक आहे. डेटा टाईप स्ट्रिंग समजलं. जे पण डेटा कोड्सच्या आतमध्ये इन्क्लूड होणार तो पायथन मध्ये स्ट्रिंग कन्सिडर करतो. आणि तुम्ही टाईप फंक्शन समजलं तुम्ही कोणत्या पण व्हेरिएबलचा टाईप चेक करू शकता. त्या व्हेरिएबल मध्ये करंट प्रेझेंटली कोणता डेटा टाईप स्टोर. ठीक आहे. तर या व्हेरिएबल मध्ये कोणता डेटा स्टोर आहे स्ट्रिंग टाईप ऑफ डेटा स्टोर. तो त्यांनी शो केला क्लास str. आता पुढे जाऊ. सेकंड डेटा टाईप आपण स्टडी करू इंटिजर डेटा. ठीक आहे. इंटिजर डेटा टाईप काय असे डेटा जे फक्त नॉर्मल नंबर विदाउट डेसिमल नंबर म्हणजे विदाउट पॉईंट नंबर असं नाही 20.20 हे जे नंबर असतात ते डेसिमल नंबर पण नुसतं नॉर्मल नंबर होल नंबर 0 पासून स्टार्ट होणार आणि इन्फिनिटी अनलिमिटेड फक्त नंबर आणि निगेटिव्ह नंबर्स पण आहेत. पॉझिटिव्ह नंबर्स आणि प्लस निगेटिव्ह नंबर. मी इथं स्टोअर करतोय एज नाव देतोय व्हेरिएबलला त्याच्यामध्ये स्टोअर करतोय 20. प्रिंट करू शकतो मी एजला सेम प्रिंट करू शकतो मी परत त्याचा टाईप पण चेक करू शकतो व्हेरिएबल. कशा पद्धतीने करणार मी प्रिंट फंक्शन चालवणार
प्रिंटच्या आतमध्ये टाईप फंक्शन चालवणार. मी त्या टाईप फंक्शनच्या ब्रॅकेटच्या आतमध्ये मी पास करणार ज्या व्हेरिएबलचा डेटा टाईप मला चेक करायचा. एजचा डेटा टाईप चेक करायचा आहे तर मी एज पास करतो. एज जसं पास केलं प्रोग्राम रन करतोय. So तुम्ही चेक करा, पहिले आलेलं आहे 22 म्हणजे एज प्रिंट झाली आहे आणि एजचा टाईप काय आलाय आता INT आला म्हणजे इंटिजर आला. क्लास काय आलाय INT आलाय इंटिजर. ठीक आहे. कुणाचे इंटिजर डेटा म्हणजे नॉर्मल नंबर्स विदाउट पॉईंट विदाउट पॉइंट्स ते इंटिजर झाले. पॉझिटिव्ह नंबर्स किंवा निगेटिव्ह. तो डेटा पण न्यूमेरिकल फॉर्म पण कोणता त्याचा विदाउट डेसिमल. न्यूमेरिकल फॉर्म दोन्ही पण झाले विथ डेसिमल आणि विदाउट डेसिमल. इंटिजर कोणता आहे विदाउट डेसिमल. पॉझिटिव्ह नंबर्स पण तुम्ही देऊ शकता आणि निगेटिव्ह नंबर्स पण. ह्याच्यामध्ये फक्त एकच आहे की तुम्ही झिरो स्टोअर नाही करू शकता. नीट लक्ष द्या. तुम्ही सपोज जर का इथं झिरो पास केलं मग जर का तुम्ही प्रिंटिंगला घेतलं झिरो का करायचं? नाही सॉरी झिरो पण होतो. हा झिरो होतो. होल नंबर्स आले ना, होल नंबर झिरो पण येतो ना. पॉईंट विदाउट झिरो बुलियन ठीक आहे चल झिरो येतोय ना. ठीक आहे काय प्रॉब्लेम आहे. ते स्टेटमेंट लिहिलं नाही ना तुम्ही झिरो ठीक. झिरो सुद्धा तुम्ही पुट केलं तरी ते इंटिजर म्हणूनच कन्सिडर. 0.0 करावं लागेल मग ते फ्लोट येईल. फ्लोट तिसरं येईल. ते पण शो करतो 0.0. हो वेगळं आहे. ठीक आहे. इंटिजर समजलं. तिसरा डेटा टाईप लिहा फ्लोट डेटा टाईप. फ्लोट डेटा टाईप आता सेम डेफिनेशन जशी इंटिजरची आहे फक्त विथ डेसिमल. जसं की पायची व्हॅल्यू 3.14 कॉमन व्हॅल्यू. नॉर्मल नंबर नाही सर. नाही नॉर्मल फक्त नंबर पॉईंट decimal. डेसिमल. तू जर का नॉर्मल नंबर पण नॉर्मल नंबर स्टोर केला तर इंटिजर होईल पण डेसिमल नंबर पॉईंट्स मध्ये असतात. आणि समजा 22.0 स्टोअर केलं तो पॉईंट फ्लोट नंबर. फ्लोट प्रिंट पाय प्रिंट टाईप ऑफ पाय. हे चेक करा. तुम्हाला आता काय शो होणार आहे फ्लोट स्टोर. पायथन मध्ये त्याला नाव काय आहे फ्लोट डेसिमल. पाय तर व्हेरिएबलचं नाव आहे माझे. जसं तुम्ही म्हटले हे जर का 22.0 स्टोर केलं त्या केसमध्ये काय आहे त्या केसमध्ये पण फ्लोट असेल कारण तो प्रिंट करताना पण 22.0 प्रिंट करणार माझ्यासाठी. हा 3 डेटा टाईप. पहिला डेटा टाईप होतो स्ट्रिंग डेटा टाईप. असा डेटा जे कोट्सच्या आतमध्ये असतो कोट्सच्या आतमध्ये त्याला आपण स्ट्रिंग डेटा टाईप. नॉर्मल नंबर्स इंटिजर डेटा आणि फ्लोट पॉईंट नंबर्स किंवा त्याला फ्लोट नंबर्स म्हणा ते असतात डेसिमल पॉईंट नंबर. आता येतो बुलियन डेटा टाईप. बुलियन डेटा टाईप हा काय हा स्टडी करा. बुलियन डेटा टाईप फक्त दोनच व्हॅल्यू इंडिकेट करतो ते आहे ट्रू आणि फॉल्स. ठीक आहे. ट्रू आणि फॉल्स पायथन मध्ये इनबिल्ट कीवर्ड्स आहे. सपोज तुम्ही एखादं व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे. मी जसं इथं करतोय बुलियन डेटा व्हेरिएबल क्रिएट करा आणि त्या व्हेरिएबल्स मध्ये आपण एक तर स्टोअर करणार ट्रू किंवा फॉल्स. जेव्हा आपण ट्रू किंवा फॉल्स असं स्टोअर करतो त्या केसमध्ये त्याचा जे डेटा टाईप असतो तो बुलियन डेटा टाईप. बुलियन डेटा टाईप दोनच व्हॅल्यूज घेतो फक्त ट्रू किंवा फॉल्स. असं व्हेरिएबल एखादं व्हेरिएबल तू क्रिएट केलंय त्याच्यामध्ये तू स्टोअर करतोय ट्रू किंवा फॉल्स. त्या केसमध्ये जेव्हा तू त्या व्हेरिएबलचा डेटा टाईप चेक करणार तेव्हा तो फक्त बुलियन. बुलियन मध्ये फक्त दोनच प्रकारचे डेटा असतात ट्रू किंवा फॉल्स. ट्रू किंवा फॉल्स म्हणून दुसरा काय टाकलं तर तो एक तर इंटिजर असेल किंवा फ्लोट नंबर असेल किंवा स्ट्रिंगच असेल कोट्सच्या आतमध्ये. ते पण तिन्ही सोडून डायरेक्टच टाकलं तर तो एरर असतो. पण ट्रू आणि फॉल्स हा इनबिल्ट कीवर्ड्स आहे पायथन.
तुम्ही जर ट्रू केलं तर तुम्ही चेक करू शकता VS कोडनी त्याचा लगेच कलर पण चेंज केला, ट्रू आले. कारण ट्रू हा इनबिल्ट कीवर्ड आहे, फॉल्स सुद्धा इनबिल्ट कीवर्ड. आपण त्याला प्रिंट पण करू शकतो. हा डेटा टाइप आपण बेसिकली का चेक करतो, जेव्हा तुम्ही गुगल फॉर्म्स वगैरे चेक केले असतील, ठीक आहे, त्याच्यामध्ये जेव्हा युजर फील्ड वरती येतो आणि पुट करतो त्याचं युजर नेम, तर युजर नेम आपण तिथून पिक करतो आणि आपल्यासोबत चेक करतो. तर ते जर का व्हेरिएबल इज व्हॅलिड म्हणजे जर का तो बरोबर असेल त्याला आपण मग पुढे पास करतो. त्या केसेस मध्ये आपण ते बुलियन डेटा टाइप्स यूज करतो. बुलियन डेटा टाइप्सला पण तुम्ही प्रिंट करू शकता. त्याचा टाइप पण चेक करा, बुल म्हणून येणार तुम्हाला आउटपुट स्ट्रीम. म्हणजे व्हेरिएबलचा डेटा टाइप चेक करा म्हणजे टाइप फंक्शनचा यूज करून. तो तुम्ही चेक करा, टाइप फंक्शन मध्ये टाक ना, ट्रू सक्सेसफुली आलेला आहे आउटपुट आणि क्लास बुल आहे. डेटा टाइप जसं इंटिजरचा INT STR फ्लोट ते चेक केलं ना सगळं. टाइप टाइप फंक्शन कसं यूज करायचं ते समजलं सगळ्यांना. व्हेरिएबलचं नाव सिंपल पास करा. आपल्याला माहिती पडतं की त्या व्हेरिएबल मध्ये करंट टाइम मध्ये कोणता डेटा स्टोर, कोणत्या डेटाचा टाइप आता काय केलं लीज अंडरस्कोर व्हॅलिड ट्रूचा स्मॉल टी केला होता, त्याच्यामुळे एरर आली. कॅपिटल टी केला तर एरर. ट्रू हा इनबिल्ट कीवर्ड आहे. तू जर का नॉर्मल ट्रू लिहिलं टी स्मॉल मध्ये, असं कोणतं वर्ड पायथन मध्ये डिफाईनच नाहीये, म्हणून एरर थ्रो केलं. पायथनला ते समजलंच नाही की हे जे मी स्मॉल TRUE लिहिलंय काय लिहिलं नाही का. स्मॉल नाही, पण जेव्हा तू कॅपिटल टी यूज करणार ना तेव्हा तो इनबिल्ट कीवर्ड आहे पायथन, तो एरर थ्रो नाही का. पण जर का तू स्मॉल TRUE लिहितोय तर त्या केस मध्ये नाही का, पाहिजे तर तो डेटा मग कोट्सच्या आतमध्ये टाक, तर तो व्हॅलिड होईल पायथन. कोट्सच्या आतमध्ये त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट कर. म्हणजे त्याला प्रिंट तुला जर का स्मॉल TRUE प्रिंट करायचं असेल तुझ्या आउटपुट युजर समोर, तर त्याला मग कोट्सच्या आतमध्ये टाक. तुला जर का पहिलं लेटर कॅपिटल ठेवायचं असेल आणि मग तर तू डायरेक्ट ट्रूचं इनबिल्ट कीवर्ड पण यूज करू शकतो, कारण त्या ट्रूला सुद्धा तू स्ट्रिंगच्या आतमध्ये टाक तुझ्या हिशोब. ठीक आहे, पुढे जाऊ. नेक्स्ट डेटा टाइप आहे नन डेटा टाइप. नन नन NON. नन सुद्धा इनबिल्ट कीवर्ड आहे. NON हे तुम्हाला परवा सांगितलं होतं, कॅपिटल NON. नन डेटा टाइप कशासाठी यूज करतो आपण, जागा नंतर तुम्हाला काय करायचं. नन तुम्ही कुठं पण यूज करू शकता, ऐक लक्षात ठेवा. आता सपोज मी एखादं व्हेरिएबल क्रिएट करतोय, ठीक आहे, डेटा इक्वल टू, आणि त्याच्यामध्ये मला सपोज आता काय डेटा स्टोअर करायचं त्या व्हेरिएबल मध्ये, त्या कंटेनर मध्ये काय आता सध्यासाठी टाकायचं मला नाही, मला फक्त एवढंच माहिती आहे. किंवा मी असं सांगतो, सगळ्यात मस्त एक्झाम्पल आहे, एखाद्या स्टुडंटचं मला डेट ऑफ बर्थ स्टोअर करायचं, मला सध्यासाठी त्या स्टुडंटचा डेट ऑफ बर्थ नाही माहिती, बरोबर. त्या केसमध्ये मी काय करू, आता सपोज मला 10 स्टुडंटचा असा डेटा बनवायचा, प्रत्येक स्टुडंटचं नाव आणि डेट ऑफ बर्थ डेटा. 9 स्टुडंटचा डेटा माझ्याकडे आहे पण 10व्या स्टुडंटचं माझ्याकडे नाही. तर त्या केसमध्ये मी काय करू, फक्त त्याचं नाव स्टोअर करून ठेवू का, नाही, मी काय करणार व्हेरिएबल पण क्रिएट करून ठेवू पण त्याच्यामध्ये स्टोअर करणार ना. तर पायथनला काय इंडिकेट होतंय की सध्याच्या केसमध्ये त्याच्याकडे कोणती व्हॅल्यू प्रेझेंट नाही, युजरकडे किंवा प्रोग्रामरकडे व्हॅल्यू नाही डिफाईन. त्या केसमध्ये तुम्ही नन ठेवा. पायथन काय करणार, त्याच्या मेमरीमध्ये व्हेरिएबल तुम्हाला क्रिएट करून देणार, कंटेनरची जागा पण तुम्हाला देणार, त्या कंटेनरला नाव देणार डेट ऑफ बर्थ, फक्त त्याच्यामध्ये जे व्हॅल्यू आहे डेटा त्याला एम्प्टी ठेवा, काहीच डेटा त्याच्यामध्ये स्टोअर नाही. प्रिंट तुम्ही प्रिंट करा, तुम्हाला काय शो होतंय ते पण चेक करा आणि त्याचा टाईप पण चेक करा. आता जे टाईप आहे तो काय देतोय, ठीक आहे, नन प्रिंट झालेला आहे सक्सेसफुली आणि क्लास सुद्धा काय आलेला आहे, नन टाईप आला. म्हणजे टाईप जेव्हा तुम्ही व्हेरिएबलचं चेक केलं, जेव्हा नन टाईप आला त्यांनी हे पण इंडिकेट होतंय की आता सध्यासाठी तो एम्प्टी आहे, त्याच्यामध्ये काहीच नाही. जेव्हा आपण प्रिंट फंक्शन मध्ये पॅरामीटरचं यूज केलं होतं, पॅरामीटर मध्ये तुम्ही काय इक्वल टू करून व्हॅल्यूज प्रोव्हाइड करायची, त्या कोडच्या आत तुम्हाला काय सुचत नाही तुम्ही काय व्हॅल्यू तुम्ही त्या केसमध्ये नन ठेवू.
जेव्हा तुम्हाला लक्षात येईल किंवा जेव्हा तुम्हाला वाटेल की आता नन फोडून मी त्याच्यामध्ये प्रॉपर व्हॅल्यू प्रोव्हाइड करू शकतो तर प्रॉपर व्हॅल्यू प्रोव्हाइड करतो. सो नन डेटा टाईप पण यूज होतो. वर्क इनकम्प्लीट नाही ठेवायला पाहिजे. तुम्ही क्रिएट करा, तुमच्याकडे आता डेटा नाही आहे ना प्रेझेंट, नका फिल करू, पण ऍटलीस्ट व्हेरिएबल्स क्रिएट करा, पॅरामीटर्स यूज करा, इक्वल टू नन करून करा. त्या केसमध्ये पायथन तुम्हाला एरर पण थ्रो नाही करणार आणि काहीच नाही. तेच जर का सपोज मला डेट ऑफ बर्थ आत्ता माहित नाही पण पुढे भविष्यात माहित होणार, पण तेच सपोज जर का मी फक्त व्हेरिएबल क्रिएट केलं आणि इक्वल टू करून सोडून दिली, त्या केसमध्ये काय होईल, तो एरर थ्रो करा. आणि पायथनला काहीतरी पाहिजेच. तुम्ही जर का कंटेनर क्रिएट करताय, व्हेरिएबल क्रिएट करताय, तर त्या केसमध्ये पायथनची पण पायथन काय सांगतोय, काहीतरी व्हॅल्यू दे, ब्लँक सोडून तुम्ही नाही जाऊ शकता. त्या केसमध्ये तो इनव्हॅलिड सिंटॅक्स ते वाचवण्यासाठी नन तुम्ही यूज करू शकता. त्या केसमध्ये तुम्हाला एरर पण नाही येणार, सक्सेसफुली कंटेनर पण क्रिएट होणार, त्याच्यामध्ये काहीच नाही. ठीक आहे. असे टोटल 5 डेटा टाईप आपण स्टडी केले. अजून पण डेटा टाईप भरपूर डेटा टाईप्स, लिस्ट, टपल, सेट, डिक्शनरी, हे पण डेटा टाईप्स आहेत. ते जेव्हा लिस्ट वगैरे आपण शिकू तेव्हा आपण स्टडी करू. ठीक आहे. हे 5 मेजर मेन टाईप आहे. जोपर्यंत आपण लिस्ट टपलला इंट्रोडक्शन घेत नाही, इंट्रोड्यूस होत नाही तुम्हाला ते टॉपिक, तोपर्यंत तुम्ही याच डेटावरती घ्या. हेच डेटा टाईप्स तुम्ही वर्क करा. ठीक आहे. ननची नाही, सपोज तुम्ही असं लिहू शकतो तू तुझ्या माहितीसाठी. सपोज तू एखादा व्हेरिएबल क्रिएट करतोय आणि त्या व्हेरिएबल मध्ये तुला कोणताच डेटा करंट टाइम वरती तुला फिल नाही करायचंय, तर त्या केसमध्ये तू नन म्हणून स्टोअर करू शकतो. बस असं काय प्रॉपर डेटा प्रेझेंट आहे म्हणून काय टाक. बेसिकली यूज केस झाला जेव्हा तुझ्याकडे डेटा प्रेझेंट नाही तेव्हा तू ननचा यूज करतो. ननची डेफिनेशन ऍक्च्युअलमध्ये काय झाली, ननचा यूज केल्यानंतर मग पायथन का स्टॉप झाला, ते एरर का नाही प्रो केलं, आणि त्या केसमध्ये नन असा डेटा टाईप क्रिएट झालेला आहे जे की पायथनला सांगतोय की करंट टाइम वरती या व्हेरिएबलमध्ये कोणताच डेटा स्टोअर नाही करा, त्याला ब्लँक ठेवायचं, म्हणून मी नन टाकतो. असं पण तुम्ही सांगू शकता. ही जी लाईन सांगितली ना ती पण व्हॅलिड आहे की करंट टाइम वरती जर का मी जर का नन डेटा टाईप एखादा युजर पुट करतोय किंवा प्रोग्रामरनी नन सेट करून ठेवलेलं एखाद्या व्हेरिएबलसाठी, तर त्या केसमध्ये करंट टाइम वरती त्याला कोणताच डेटा पुट नाही आणि प्लस नन पायथनला असं सांगतोय की आत्ताच्या केसमध्ये तुम्हाला कोणताच डेटा स्टोअर नाही करायचा, एम्प्टी ठेवायचं कंटेनर. ठीक आहे. पुढे जाऊ. व्हेरिएबल समजले, टाईप फंक्शन समजलं, डेटा टाईप काय स्टोअर होतं, किती प्रकारचे डेटा टाईप्स येते आणि त्यांना नाव पण तसंच डिफाईन करायचं. जेव्हा असा आता टेक्स्ट डेटा, मेसेज डेटा हे नाही म्हणायचं, स्ट्रिंग म्हणायचं, इंटिजर म्हणायचं, फ्लोट नंबर्स म्हणायचे, बुलियन म्हणायचं आणि डेटा टाईप. फर्स्ट मॉड्यूल मध्ये काय होतं तुम्हाला, व्हेरिएबल्स, कमेंट्स, डेटा टाईप, स्ट्रिंग फंक्शन, टाइप कास्टिंग करायचं. नेक्स्ट टॉपिक आहे. ठीक आहे. टाइप कास्टिंग नाही, डेटा टाइप संपलं. नेक्स्ट शेडिंग द्या, टाइप कास्टिंग अजून आहे डेटा टाइप्स, पण ते पुढे घेतो मी तुमच्या. हे टाइप कास्टिंग इन पायथन. आता टाइप कास्टिंगचा अर्थ काय आहे. ठीक आहे. आता आतापर्यंत तुम्ही काय केले, व्हेरिएबल्स क्रिएट केलं, त्या व्हेरिएबल मध्ये डेटा स्टोअर होतो. हा पहिला पार्ट आपण शिकलो. ठीक आहे. व्हेरिएबल्स क्रिएट झाला, त्याच्यामध्ये सिंगल व्हॅल्यू डेटा तुम्ही स्टोअर करू शकता. कोर्सच्या आतमध्ये डेटा नंबर्स असतील तर डायरेक्ट पास. त्याच्यानंतर आपण जम्प झालो, तोच जो डेटा तुम्ही स्टोअर करत होतो त्यांचे टाइप्स शिकू. किती प्रकारचे टाइप्स असतात, तुम्ही जे डेटा आतापर्यंत स्टोअर करत होतो त्यांना आपण काय म्हणतो, ते कोणता डेटा टाइप आहे, ऍक्च्युअल मध्ये काय रिप्रेझेंट होते पायथन, ते तुम्ही शिकू. कोर्सच्या आतमध्ये जो डेटा जातो त्याला आपण स्ट्रिंग म्हणतो. नॉर्मल विदाउट डेसिमल पॉईंट जर का नंबर पास झाला तर तो इंटिजर नंबर, विथ डेसिमल पॉईंट जर का पास झाला तर तो फ्लोट नंबर, ट्रू आणि फॉल्सच्या फॉर्म मध्ये जर का डेटा पास झालेला आहे तर तो बुलियन नंबर. जर का तुमच्याकडे करंट प्रेझेंट मध्ये कोणताच डेटा नाहीये, तुम्ही व्हेरिएबलला ब्लँक पण ठेवू शकता बाय रिप्लेसिंग नन.
इथं नन पुट करू, तो झाला नन डेटा टाईप. बरोबर. आता आपण शिकणार आहे टाईप कास्टिंग. टाईप कास्टिंगचा अर्थ काय पायथन मध्ये, की एका डेटाला कन्वर्ट करायचं दुसऱ्या डेटा टाईप. कन्वर्टिंग वन डेटा टाईप इंटू अनदर डेटा. म्हणजे सपोज स्ट्रिंग डेटा टाईप आहे, त्या स्ट्रिंग डेटाला मी कन्वर्ट करणार इंटिजर. इंटिजर डेटा टाईप आहे त्याला मी कन्वर्ट करू शकतो फ्लोट असं. समजलं. टाईप कास्टिंगची डेफिनेशन काय, कन्वर्टिंग वन डेटा टाईप इंटू अनदर डेटा टाईप. सो टाईप कास्टिंग मध्ये दोन प्रकार म्हणजे टू टाइप्स ऑफ टाईप कास्टिंग आपण परफॉर्म करू शकतो. पहिली टाईप कास्टिंग आहे इम्प्लिसिट टाईप कास्टिंग. इम्प्लिसिट टाईप कास्टिंग काय बेसिकली, इम्प्लिसिट टाईप कास्टिंग मध्ये मॅन्युअली प्रोग्रामर डेटाला कन्वर्ट करत, पायथन ऑटोमॅटिकली काय करतो, डेटाला कन्वर्जन करतो. एका डेटा टाईप मधून दुसऱ्या डेटा टाईप मध्ये पायथन ऑटोमॅटिक डेटाला कन्वर्जन करतो. ते आपण आता स्टडी करू. इम्प्लिसिट. हा ठीक आहे. इम्प्लिसिट टाईप कास्टिंग मध्ये दोन व्हेरिएबल्स डिफाइन करू. एक डिफाइन केलं मी ए इज इक्वल टू 10. ठीक आहे. दुसरं व्हेरिएबल मी क्रिएट करतोय 20.5. सगळेजण दोन व्हेरिएबल्स डिफाइन करा. पहिलं व्हेरिएबल नॉर्मल इंटिजर डेटा टाईपचं व्हेरिएबल असलं पाहिजे. दुसरं व्हेरिएबल नॉर्मल फ्लोट नंबरचा डेटा टाईप असतो. तर दोन व्हेरिएबल्स क्रिएट करा. पहिलं व्हेरिएबल तुमचं क्रिएट होणार इंटिजर डेटा टाईपचं, दुसरं व्हेरिएबल तुम्ही क्रिएट करणार फ्लोट डेटा. केलं सगळ्यांनी, दोन व्हेरिएबल्स वेगवेगळे क्रिएट झाले. ठीक आहे. आता तुम्ही काय करणार आहे, ऍडिशन परफॉर्म करणार दोन्ही व्हेरिएबल्स. करा. आता थर्ड व्हेरिएबल क्रिएट करा. सगळ्यात पहिले नीट लक्ष द्या. तिसरं व्हेरिएबल क्रिएट करायचंय आणि त्या तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये या दोन्ही नंबरचं ऍडिशन परफॉर्म करा आणि मग शेवटी प्रिंट करणार तुम्ही तिसरं व्हेरिएबल. आणि सी इज इक्वल टू एकच नाही. कसं पण माझ्या व्हेरिएबलला नाव द्यायचं ते. सी इज इक्वल टू एकच नाही आणि मग सी प्रिंट करायचं. नुसतं तो व्हेरिएबल. डायरेक्ट प्रिंट मध्ये कोणी ए प्लस बी नका करू. नाही कसं सांगताय तसं. सगळ्यात पहिलं वर्क आहे तुमचं, दोन व्हेरिएबल्स क्रिएट करा. हा दोन पहिलं व्हेरिएबल असणारे इंटिजर डेटा टाईपचं, दुसरं व्हेरिएबल असणारे फ्लोट डेटा. मग अजून एक तुम्ही काय करणार, त्या दोघांशी तुम्हाला काय करायचे, त्या दोन्ही व्हेरिएबल मध्ये जे डेटा आहे ना त्यांची ऍडिशन परफॉर्म. त्याचे ऍडिशन आहे ना त्याला पहिले कोणत्या तरी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करा आणि मग काय नाही आता सर टाईप तर मला फ्लोट टायपिंग कसं प्रिंट करायचं सगळ्यांनी ऑपरेशन परफॉर्म केलं. दोन व्हेरिएबल क्रिएट केले. पहिलं व्हेरिएबल होतं इंटिजर डेटा टाईप, दुसरं व्हेरिएबल होतं फ्लोट डेटा. केलं एवढं डेटा सेव्ह. तिसरं व्हेरिएबल मी तुम्हाला एवढं सांगितलं, त्या दोन्ही जे व्हेरिएबल्स आहे त्या दोन व्हेरिएबल मध्ये जे पण डेटा आहे त्या दोघांची ऍडिशन करायची. ते दोघांची ऍडिशन कुठल्या तरी तिसऱ्या व्हेरिएबल मध्ये पहिले स्टोअर करा आणि मग फायनल आउटपुट तिसऱ्या व्हेरिएबल थ्रू आलं. एवढं ऑपरेशन्स होतं ते तुम्ही परफॉर्म केलं. पहिलं जे व्हेरिएबल होतं त्याचा डेटा टाईप होतं इंटिजर, दुसऱ्याचा डेटा टाईप होतो फ्लोट नंबर. फायनल आउटपुट काय आलं, फ्लोट आलं सगळ्यांना. मग इथं काय झालं, इम्प्लिसिट टाईप कास्टिंग परफॉर्म झालं, जे की पायथननी स्वतःहून केलं. पायथननी स्वतःहून इंटिजर डेटाला पहिले फ्लोट मध्ये कन्वर्ट केलं आणि मग या दोघांची ऍडिशन परफॉर्म. समजलं. 10 + 20.5 30.5 बरोबर आहे. सो ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आला, पायथननी स्वतःहून. आता तुमचा असा प्रश्न नाही का पायथननी त्याला इंटिजर मध्ये का नाही ठेवलं, त्यांनी 30.5 न देता कारण 30 का नाही दिली.
आपण ऍडिशन तशीच केली 10 + 20.5 दिली, आउटपुट पण 30.5 तर आलं पाहिजे, त्या अर्धा का काय बरोबर ना. पण ह्याच्यामध्ये पायथन काय कन्सेप्ट फॉलो करतो, पायथनच्या डोक्यामध्ये म्हणजे पायथनच्या मेमरीला पायथनला कसं ट्रेन केलेलं आहे इंटरप्रिटरला, की जे इंटिजर डेटा टाईप आहे तो लोअर डेटा टाईप आणि जे फ्लोट डेटा टाईप आहे तो हायर डेटा टाईप. म्हणजे पायथनला असं सांगितलेलं आहे इंटिजर पेक्षा फ्लोटिंग डेटा टाईप हा हायर, म्हणजे त्याच्यापेक्षा तो मोठा आहे. सो हा सुद्धा एक लाईन येतो, पायथनने इम्प्लिसिट टाईप कास्टिंग परफॉर्म करताना त्यांनी सगळ्यात पहिले या इंटिजर डेटाला फ्लोट मध्ये कन्वर्ट केलं आणि मग त्या दोघांची ऍडिशन केली आणि मग तुमच्या समोर 30.5. त्यांनी तसं का केलं, इंटिजरला फ्लोट मध्येच का कन्वर्ट केलं, कारण पायथन मध्ये इंटिजर हा लोअर डेटा टाईप मध्ये लाई करतो आणि फ्लोट डेटा टाईप हायर डेटा टाईप, आणि नेहमी पायथन लोअर टू हायर मध्ये कन्वर्ट करायला, हायर टू लोअर कशाला इंटिजर डेटा टाईप कोणतं आहे, लोअर डेटा टाईप, स्मॉल डेटा टाईप, आणि फ्लोट डेटा टाईप काय पायथन मध्ये हायर डेटा टाईप. बरोबर, पायथनने काय केलं, लोअर डेटा टाईप टू हायर डेटा टाईप पहिले कन्वर्जन केलं आणि मग तुमचं प्रिंट सी जर असा व्हेरिएबल आला जेणेकरून इंटिजर म्हणून हाय लेवल म्हणजे मोठा डेटा आहे, डेटावरती नाही गेलं, डेटा टाईप वरती गेलं. हा मी तुझं समजलं, मग मी तर 100 करू का, तरी सुद्धा 120.5 120.5 का आलं, कारण पहिले 100 कन्वर्ट झालं फ्लोट मध्ये, म्हणजे 100.0 झालं. कारण शेवटी 100 असो किंवा 2000 असो, तो इंटिजर डेटाच ना, तो छोटा स्मॉल आहे. इथं नंबरचा प्रश्न नाहीये, डेटा टाईपचा प्रश्न आहे. इंटिजर डेटा टाईप लोअर कॅटेगरी, फ्लोटिंग डेटा टाईप हायर कॅटेगरी असेल. तिथं मी 0.0 पण ठेवलं आणि इंटिजर टू फ्लोटच कन्वर्ट. कितीतरी नंबर मोठा असतो तरी तो छोटाच राहतो पायथनच्या वेगवेगळ्या त्याच्या वेगवेगळ्यानुसार त्याला डेटा टाईप बदल. हा मग किती मोठा असला तरी छोटा आहे, कितीतरी छोटा असला तरी हा मोठा. हॅलो योगेश, हॅलो, हाँ सर. ठीक आहे. पायथन कसं कन्वर्जन केलं आपण, आता इथं कोणती मॅन्युअल कमांड नव्हती दिली. ठीक आहे, आता पुढे जाऊ, सेकंड टाईप बघू, एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग. एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग मध्ये आता सगळं टाईप कास्टिंग तुमचं जे कन्सेप्ट आहे ते पूर्णपणे क्लिअर. एक्सप्लिसिट महत्वाचं आहे हे लक्षात घ्या. आता एक्सप्लिसिट टाईप कास्टिंग समजण्याच्या अगोदर काही फंक्शन समजून घ्या. ठीक आहे, लक्षात द्या, फंक्शन समजायचे काही. पहिलं फंक्शन आहे str फंक्शन. दुसरं फंक्शन आहे इंटिजर, फ्लोट आणि बुल. बुलचं नाही आता करत, आता फक्त हे 3 फंक्शन लक्षात घ्या, str, इंट आणि फ्लोट फंक्शन. जसं आपण प्रिंट फंक्शन, टाईप फंक्शन स्टडी केलं तसेच हे पण 3 फंक्शन आहे पायथन. str फंक्शन, str डायरेक्ट नेम आहे आपले पॅरेंथेसिस म्हणजे राऊंड ब्रॅकेट्स. तसंच int फंक्शन आहे, इंटिजर फंक्शन आणि फ्लोट फंक्शन. तिन्ही फंक्शनची वर्किंग काय, त्या फंक्शनच्या आतमध्ये तुम्ही जे पण डेटा पास करणार तो बेसिकली त्या डेटाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करणार. म्हणजे सपोज तुम्ही इथं स्ट्रिंगच्या आतमध्ये 20 नंबर्स पास केले, तो पायथन काय करणार, त्या नंबर्सला उचलणार आणि कोट्सच्या आतमध्ये टाकणार. इंटिजर काय करणार, तुम्ही सपोज जर का त्याला फ्लोट नंबर दिलं तर त्याला इंटिजर मध्ये तो टाकणार, म्हणजे फ्लोटचं इंटिजर मध्ये कन्वर्ट करणार. तुम्ही जर का फ्लोटला इंटिजर नंबर दिलं तर तो त्याला फ्लोट मध्ये कन्वर्ट करतो. हा डेफिनेशन कन्वर्ट करतोय फंक्शन एका डेटा टाईपला दुसऱ्या डेटा, म्हणजे त्याच्या स्वतःच्या डेटा टाईप मध्ये तो स्वतःला कन्वर्ट करून घेतो. स्ट्रिंग फंक्शन कोट्सच्या आतमध्ये डेटाला टाकून देणार, इंटिजरला तुम्ही जे डेटा देणार तो नंबर्सच्या फॉर्म मध्ये डेटाला टाकणार, आणि फ्लोट नंबर डेसिमल पॉईंट मध्ये नंबरला कन्वर्ट करणार. हाच वर्किंग आहे ना त्या सगळ्या डेटा टाईपची. हाच डेफिनेशन आपण स्टडी केली. तर तसेच त्या सगळ्यांचे फंक्शन्स पण, str फंक्शन आहे, int फंक्शन आहे, फ्लोट फंक्शन. आता हे फंक्शन तुम्हाला का दाखवले, कारण एक्सप्लिसिट टाईप कास्टिंगची डेफिनेशन काय, आता आपण मॅन्युअली स्वतः त्या फंक्शनच्या हेल्पने हे जे 3 फंक्शन आहे ना str, int आणि फ्लोट ते यूज करून आपण आता टाईप कास्टिंग परफॉर्म करतो. त्याच्यामध्ये भरपूर रूल्स आहे जे अंडरस्टँड तुम्हाला करायचे, की कोणती टाईप कास्टिंग परफॉर्म होऊ शकते हे लक्षात घ्या.
तुम्ही नंबर्सचा टाईप कास्टिंग तुम्ही परफॉर्म करू शकता. बट सपोज जर का मी इंटिजर मध्ये एबीसी टाकून दिलं, एबीसीचा नंबर मध्ये तुम्ही कसं कन्वर्जन करा हे लक्षात घेतलंय. एबीसीचा फ्लोट मध्ये कसं कन्वर्जन नाही करू शकता तुम्ही. तेच जर का एसटीआर ला नंबर्स दिले तर तो बरोबर त्या नंबर्सला घेईल. त्याला एसटीआरचा काय मत काय, जे पण डेटा त्याला भेटणार कोणता पण डेटा असतो मला त्याला कोर्सच्या आतमध्ये टाकून देते. ती काय बनवली पायथन मध्ये स्ट्रिंग बनवली. स्ट्रिंग मध्ये झालं कन्वर्जन करतो. पण तेच जर का इंटिजर मध्ये मी स्ट्रिंग डेटा दिलं, स्ट्रिंग डेटा जर का इंटिजर मध्ये दिलं तर ते कन्वर्जन परफॉर्म होतं. फ्लोट मध्ये जर का स्ट्रिंग डेटा दिला तर तो नाही कोर्सच्या आतमध्ये देऊ का कोर्सच्या बाहेर देऊ काही पण फरक नाही पडणार. कोर्सच्या बाहेर दिलं तर पहिले एरर येईल, कोर्सच्या आतमध्ये दिलं पण एरर. सो ते आता आपण चेक करू. ठीक आहे. सो एक्सप्लिसिट टाइप कास्टिंगची डेफिनेशन काय, जिथं प्रोग्रामर स्वतःहून मॅन्युअली एका डेटा टाइपला दुसऱ्या डेटा टाइप मध्ये कन्वर्ट करू शकतो. बट काही रूल्सला फॉलो करून कोणत्याही डेटाला तो कुठे कन्वर्ट नाही करू शकतो. जे व्हॅलिड कन्वर्जन आहे ते पण आपण चेक करू. ते सगळं नीट लक्षात. आणि इम्प्लिसिट टाइप कास्टिंग काय होतं, पायथन स्वतःहूनच टाइप कास्टिंग परफॉर्म होतं. बरोबर त्यांनी काय केलं, 100 ला पहिले फ्लोट मध्ये कन्वर्ट केलं आणि मग ठीक. आता एक्सप्लिसिट मध्ये लक्षात सेम वरचे जे दोन व्हेरिएबल्स आहेत त्यांना नाहीतर तिसरं आपल्याला गरज पडली तर ते डिफाईन. पहिला कन्वर्जन काय घ्यायचं आपला, आता आपण घेऊ स्ट्रिंग फंक्शनला आपण व्यवस्थितपणे स्टडी करू. ठीक आहे. हे जे वरती डेटा होता आपलं a इज इक्वल टू 100, b इज इक्वल टू 20.5 त्यालाच यूज करू आपण. आणि फक्त आता काय करता येईल, नवा व्हेरिएबल क्रिएट करतो. नीट बघा, d नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलेलं आहे. त्याच्यामध्ये मी चालवतोय str फंक्शन. str फंक्शन लिहिण्याची पद्धत काय, किंवा int फंक्शन असो फ्लोट फंक्शन असो, तर नाव द्या str कीवर्ड द्या जे इनबिल्ट कीवर्ड आहे आणि पॅरेंथेसिस. आणि त्या पॅरेंथेसिसच्या आतमध्ये तुम्हाला काय पास करायचं आहे, तो डेटा पास करायचा जे तुम्हाला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं. तुम्हाला काय कन्वर्ट करायचं आहे, a इक्वल टू जे 100 आहे त्याला मला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करायचं. सिंपल मी काय करणार, a व्हेरिएबल या स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये पास करू. जेव्हा मी आता प्रिंट d करतोय तो काय प्रिंट होणार ते बघू. आणि आपण आता d चा टाइप सुद्धा बघणार. d मध्ये आपण काय डेटा स्टोअर करतोय, a चा डेटा स्टोअर करतोय. पण कशा पद्धतीने स्टोअर करतोय, पहिले त्याला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करतोय मग तो स्ट्रिंग डेटा d मध्ये स्टोअर करतो. नीट लक्ष द्या, d मध्ये जे व्हॅल्यू स्टोअर करतोय तो a ची व्हॅल्यू आहे. पण a ची व्हॅल्यू पहिले कन्वर्ट होणार स्ट्रिंग मध्ये आणि मग तो जो डेटा कन्वर्ट झालेला आहे तो d मध्ये स्टोअर होणार. मग आपण करतोय प्रिंट d आणि प्रिंट टाइप ऑफ d, म्हणजे d व्हेरिएबलचा डेटा टाइप बेसिकली जाणून घेतो. तर तुम्ही चेक करू शकता काय आलेलं आहे. सगळ्यात पहिले आलाय 100, म्हणजे प्रिंट d मध्ये काय स्टोअर झालाय आता 100 स्टोअर झाला. पण तो 100 कशा पद्धतीने स्टोअर झालेला आहे, पायथननी str मध्ये स्टोअर आहे. म्हणजे कोड्सच्या आतमध्ये त्याच्या डेटा सेट मध्ये त्यांनी स्टोअर करून ठेवलं. त्याच्या मेमरीमध्ये त्यांनी कोड्सच्या आतमध्ये str फंक्शन. तर आपण इथं काय स्टडी केलं की सक्सेसफुली आपण कोणत्या पण नंबर्सला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकतो. जसं की आपण आता a पास केलं होतं, आता मी b ला पास करतो. ठीक आहे. सो फ्लोट नंबर कन्वर्ट होतोय का स्ट्रिंग मध्ये ते चेक, ते पण कन्वर्ट झालं. पास काय आली स्ट्रिंग त्याची, कोणतं पण त्या स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होणार. आता आपण पुढे जाऊ. ठीक आहे. हा टाईप तर तुम्हाला समजलं. इंट फंक्शन. आता इंट फंक्शनचं आता ह्याच्यामध्ये येणार. ठीक आहे. सगळ्यात पहिले काय करू, एक नेम इक्वल टू आपण काय स्टोअर करू आता, राम स्टोअर. ठीक आहे. एक व्हेरिएबल मी सिंपल क्रिएट केलेलं नेम इक्वल टू आणि त्याच्यामध्ये डेटा स्टोअर केले स्ट्रिंग टाइप ऑफ. ठीक आहे. आता मी काय करतोय, ई नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतोय अजून एक. त्याच्यामध्ये पास करतोय इंटिजर आणि इंटिजर मध्ये पास करतोय नेम. आता चेक करा, जेव्हा मी त्याला प्रिंट ई करणार, हा कोड समजला तुम्हाला 3 लाईनचा. येतो नेम येतो e इज इक्वल टू इंट नेम. मी काय करतोय आता, व्हॅल्यू की मध्ये येणार. ही जर प्रिंट केला तर जो राम आहे
तुम्हाला तेच दाखवायचं. ठीक आहे, तर इथं काय शो झालेलं आहे, लिटरल शो झालेलं आहे, कारण अल्फाबेट जे व्हॅल्यूज आहे त्याला इंटिजर मध्ये आपण कन्वर्ट नाही करू शकतो. ठीक आहे, सो हा कन्वर्जन परफॉर्म नाही होऊ शकतो. तो पहिल्या लाईन तुम्हाला एक्सप्लिसिट मध्ये STR मध्ये काय लिहायचंय की स्ट्रिंग फंक्शन मध्ये तुम्ही काही पण डेटा द्या, ते स्ट्रिंग मध्ये सक्सेसफुली कन्वर्ट होईल. नंबर्स द्या, तो कोड्सच्या आतमध्ये जाणार. टेक्स्ट मेसेज द्या, ऑलरेडी तुम्हाला कोड्सच्या आतमध्ये द्यावा लागेल, तर तो सुद्धा सक्सेसफुली कुठं कन्वर्ट होणार, स्ट्रिंग मेथड मध्ये कन्वर्ट. बट सपोज इंटिजर फंक्शनचा यूज करतो, तर त्याच्या आतमध्ये कोणता डेटा व्हॅलिड आहे पास होणार ते चेक करतो. सो तुम्ही जर का टेक्स्ट डेटा पास केलं कन्वर्जनसाठी तर तो कन्वर्ट नाही होणार, तुम्हाला एरर येईल. सो इंटिजर स्ट्रिंग टू इंटिजर कन्वर्जन पॉसिबल नाही. ठीक आहे, आपण इंटिजर टू स्ट्रिंग, फ्लोट टू स्ट्रिंग करू शकतो, बट स्ट्रिंग टू इंटिजर आपण कन्वर्जन नाही परफॉर्म करू शकतो. ठीक आहे, ते एक केस बघितली. आता आपण याच्यामध्ये पास करणार आहे फ्लोट नंबर. फ्लोट नंबर आपला कुठं स्टोअर होता, बी नावाच्या व्हेरिएबलमध्ये. सो सिंपल मी काय करू, त्या बी ला या इंटिजर मध्ये पास करतो. आता आपण चेक करू फ्लोट टू इंटिजर परफॉर्म होऊ शकतो. सो तुम्ही चेक करा, फ्लोट टू इंटिजर सक्सेसफुली परफॉर्म झालं. बी मध्ये काय स्टोअर होतं 20.5, आणि जेव्हा मी त्याला फ्लोट नंबरला इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं त्यांनी बरोबर काय केलं 20 स्टोअर करून. सपोज जर का त्याला मी वाढवलं आणि 9 केलं, त्या केसमध्ये सुद्धा पायथन 20 येतो. ठीक, तुम्ही राऊंड ऑफ वगैरे काय प्रोसेस तुम्ही सक्सेसफुली इंटिजर टू स्ट्रिंग करू शकता. फ्लोट सॉरी फक्त 20 येतं सर. तुम्ही फ्लोट नंबरला इंटिजर मध्ये कन्वर्ट करू शकता, तुम्ही इंटिजरला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकता, फ्लोटला स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू शकता, बट तुम्ही स्ट्रिंगला इंटिजर मध्ये कन्वर्ट नाही करू शकता. आपण समजलं, फ्लोटला पण तुम्ही इंटिजर मध्ये कन्वर्ट करू शकता. हा, हो ते पण केस दाखवतो. आता ही केस समजली इथपर्यंत. आता नीट लक्ष द्या, ही जे नेम इक्वल टू मी रान केलेलं होतं ना, हा काय होतं, इनव्हॅलिड होतं. इनव्हॅलिड का होतं, कारण कोड्सच्या आतमध्ये जे डेटा होता ना ते टेक्स्ट डेटा होता, अल्फाबेट डेटा होता, राम लिहिलेलं होतं. ठीक आहे, पण तेच जर का सपोज मी इथं एज नावाचं व्हेरिएबल क्रिएट केलं आणि आता मी डेटा कसं स्टोअर करतोय ते बघा, मी कोड्सच्या आतमध्ये नंबर पास करतोय. मी सपोज इथं पास केलं 20, हा काय झालेलं आहे, व्हॅलिड कन्वर्जन झालेलं आहे माझ्यासाठी. कारण जेव्हा मी इथं एज पास करणार इंटिजर मध्ये, जेव्हा एज पास करणार तेव्हा सक्सेसफुली माझे जे नंबर आहे ना इंटिजर, हा जे 20 आहे ना तो इंटिजर मध्ये कन्वर्ट होतो. ठीक आहे, आता तुम्ही चेक करा, मी प्रिंट ई केल्यावरती काय होतंय, माझ्यासमोर परत 20 आहे. प्रिंट ईचा मी जर का टाईप सुद्धा प्रिंट केला ना, तर मला इंटिजर शो होणार, कारण सक्सेसफुली तो डेटा कन्वर्ट झाला. पण कधी कन्वर्ट झाला, जेव्हा स्ट्रिंगच्या आतमध्ये जे डेटा होता ना तो टेक्स्ट डेटा नव्हता, तो इंटिजरच्या फॉर्म मध्ये डेटा. ठीक आहे, आता तेच जर का मी टेक्स्टच्या आतमध्ये फ्लोट, जे कोड्सच्या आतमध्ये फ्लोट नंबर दिला तर तो इंटिजर मध्ये कन्वर्ट होईल. फ्लोट इंटिजर मध्ये का? म्हणजे मान नाही का? अच्छा अच्छा, असं स्ट्रिंग असं ते डेटा. आता असं जे स्ट्रिंग मध्ये फ्लोट नंबर असेल तो इंटिजर मध्ये कन्वर्ट नाही होणार. का नाही होणार, कारण इथं पायथनला नडतो त्याचा कन्सेप्ट. तो कन्सेप्ट कोणता आहे, जे इंटिजर डेटा आहे तो सॉरी जे फ्लोट डेटा आहे तो हायर कॅटेगरीमध्ये लागेल, आणि मी त्याला कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय हायर डेटाला लोअर डेटामध्ये. हायर टू लोअर कन्वर्जन पॉसिबल नाही, तर त्या केसमध्ये तो काय करतो, एरर थ्रो करतो. इंटिजरचा फ्लोट मध्ये कन्वर्ट होतो. हा, पण फ्लोटचा इंटिजर मध्ये होतो जेव्हा नॉर्मल नंबर असतो. आपण बी ला पास केलं होतं जेव्हा तो 20 मध्ये कन्वर्ट झाला 20.9, पण तोच फ्लोट डेटा मी स्ट्रिंगच्या आतमध्ये ठेवतो. हा कन्सेप्ट समजा, हा खूप महत्वाचा. तोच तुला नाही समजलं, म्हणजे भुगा होतो. हा तेच होणारच होतं. काय गेलं तर भुगा होतो. ते इंट पासून सांगा बरं, इंट पासून सेकंड कशाला बरं होईल. इथं मी ना 2 फंक्शन चालवतोय. आता बघा, आता हे सगळं विसरा.
एज इक्वल टू काय कोर्सच्या आतमध्ये 20. 20.5, बी इक्वल टू काय 20.9. मी दोन व्हेरिएबल क्रिएट केले, एफ आणि ई नावाचं. एफ मध्ये मी काय पास करतोय, इंट बी, म्हणजे मी काय करण्याचा प्रयत्न करतोय, हा नवीन व्हेरिएबल बनवतो. म्हणजे त्याच्यानंतर 20.9 नाही ना, हा त्याला म्हणजे फ्लोटला इंटिजर मध्ये कन्वर्ट करतात. हा आणि तो 20.9 ला मी इंटिजर मध्ये कन्वर्ट करतो, ते होतंय. खाली अजून एक व्हेरिएबल क्रिएट केलं ई नावाचं, त्याच्यामध्ये मी काय करण्याचा प्रयत्न करतोय, एजला फ्लोटिंग नंबरला इंटिजर मध्ये convert करतात. नाही तसं नका समजू. नाही, एज मध्ये काय डेटा स्टोर आहे, स्ट्रिंग डेटा स्टोर आहे. तसं स्ट्रिंगला इंटिजर मध्ये कन्वर्ट करतो. स्ट्रिंगला मी काय करतोय, इंटिजर मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न. आता स्ट्रिंगच्या आतमध्ये कोणता डेटा स्टोर, कंटेंट काय आहे, स्ट्रिंगचा डेटा टाईप झाला त्या व्हेरिएबलचा, स्ट्रिंगच्या आतमध्ये कंटेंट Numeric. जे फ्लोट आहे. हा ते फ्लोट, त्याला मी इंटिजर मध्ये जेव्हा कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करतोय तेव्हा काहीतरी एरर थ्रो होतो. इथं त्याला कन्सेप्ट नाही नडलाय. इंट बी ला मी जेव्हा करण्याचा प्रयत्न केला तेव्हा नॉर्मल फ्लोट नंबरच होता, पण त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये नव्हता डेटा. पण इथं जेव्हा मी आलो एजला तेव्हा स्ट्रिंगच्या आतमध्ये डेटा होता, आणि तेव्हा त्यांनी काय कन्सिडर केलं की जे फ्लोट नंबर आहे तो हायर डेटा टाईप आहे आणि मी त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट. मग सर एफ वाला करू शकतो पण ई वाला नाही करू शकतो. फक्त म्हणजे स्ट्रिंग मधला फ्लोट हा इंटिजर नाही बनवू शकत. तो स्ट्रिंग मधला फ्लोट नाहीच आहे, तो स्ट्रिंग डेटा आहे बेसिकली. हा 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 स्ट्रिंग डेटा. तो स्ट्रिंगच्या आतमधला जे कंटेंट आहे ना हा. तो डेटा न्यूमेरिक आहे, म्हणून तो कन्वर्जन इंटिजरचा सक्सेसफुल झाला. बरोबर. जेव्हा मी इथं 20.5च्या जागी सपोज जर का 20 ठेवलं हा. आणि जेव्हा एज मध्ये मी कन्वर्ट करायला जाणार तेव्हा तो होणार, कारण नॉर्मल इंटिजर डेटा आहे, कंटेंट आता इंटिजर आहे फक्त. तेव्हा रन करा. सो तुम्ही चेक करा 20 दोन्ही पण आहे. तर हा डेटाला त्यांनी कन्वर्ट केलं 20ला. स्ट्रिंग डेटा होता तो, इंटिजरनी काय केलं स्ट्रिंग डेटाला कन्वर्ट केलं. पण जर का मी याच स्ट्रिंग डेटाला 20.5 करून टाकू त्याचं कंटेंट, आणि जेव्हा मी रन करणार तेव्हा त्या केसमध्ये तुम्हाला एरर देतो. समजा आज व्हेरिएशन कन्वर्जन कोणता पॉसिबल होणार, कोणता ते रूल्स एकदा हा सगळे रुल्स म्हणजे तेव्हा आपल्याला व्हेरिएशन समजत पाहिजे. काय समजा फक्त एकच स्ट्रिंग इंट फ्लोट इतकं यूज होतं एक म्हणजे तिथं समजलं ना एखादा ऑलरेडी समजलं. मी डॉक्टरला सांगितलं होती का स्ट्रिंग मध्ये जर फ्लोट सारखा नंबर असेल तर तो इंटिजर मध्ये कन्वर्ट होणार नाही नाही. नाही समजत. नाही होणार. पण फ्लोटचा इंटिजर आणि इंटिजरचा फ्लोट हा हो होतो. बरोबर. हा. आणि जर स्ट्रिंग मध्ये इंटिजर असेल तर तो फ्लोट होतो का? तो प्लॉट पण होतो इंटिजर. इंटिजर पण होतो. बाबू. हिपोक्रेसी सर. आता फ्लोट मध्ये आहे. नंबर ठीक आहे. नंबर आता ए मध्ये काय स्टोर आहे 100 स्टोर आहे. काय ऐका ना सर स्ट्रिंग मध्ये नंबर सर तो स्ट्रिंग डेटा त्याच्यासाठी स्ट्रिंग होते. स्ट्रिंगच्या आतमध्ये कंटेंट डेटा डबल कोटच्या अंदर आहे ना नंबर टाकत नाही का? काय टाकलं? हॅलो प्रदीप 1 2 3. आणि पॉईंट सर Point पण झालं. ओके ओके ओके. म्हणजे आपण घेतलं तर टेक्स्ट आहे टेक्स्ट. मला काय म्हणते सर इंट आणि फ्लोट हे एकमेकांसोबत चालणार. स्ट्रिंग आहे ना सगळ्यांच्या याच्यात चालणार. हा इंट आणि फ्लोट परत एकदा रिवाइज करतो. हा जेव्हा तुम्ही str फंक्शन लावणार आणि str च्या आतमध्ये तुम्ही काही पास करा, पायथनला फक्त ते कंटेंट उचलायचं आणि कोड्सच्या आतमध्ये टाकायचं. स्ट्रिंग फंक्शन जेव्हा माझं कन्फ्युजन काय होतं माहिती का स्ट्रिंग म्हणजे आता या टॉपिक मध्ये काय कन्फ्युजन झालं माझं स्ट्रिंग मध्ये मागचं नाही का डेटा टाईप घेतला आपण स्ट्रिंग मध्ये होतं एकच एक्झाम्पल घेतला आपण नेम इज इक्वल टू हॅलो प्रदीप प्रिंट नेम पण असं कन्फ्युजन झालं तर त्याच्यामध्ये नाही का म्हणजे डेटा टाईप मध्ये स्ट्रिंग मध्ये अक्षरच हे होतं असं
इंटिजर मध्ये तुम्ही कोणत्याही नंबर, जर का तुमचा डेटा टाईप न्यूमेरिक डेटा टाईप असेल, डायरेक्ट इंटिजर किंवा फ्लोट स्टोर असेल, त्याला तुम्ही सक्सेसफुली इंटिजर मध्ये कन्वर्ट करू शकता. पण स्ट्रिंगच्या आतमध्ये जे कंटेंट आहे तो जर का अल्फाबेट्स असेल तर त्याला तुम्ही इंटिजर मध्ये टाका किंवा फ्लोट मध्ये टाका, तो तर कन्वर्ट होणारच नाही. पण तेच जर का कोड्सच्या आतमध्ये नंबर्स असतील, नॉर्मल नंबर्स, तर ते इंटिजर मध्ये पण लिहू शकतात, फ्लोट मध्ये पण कन्वर्ट. पण तेच जर का कोड्सच्या आतमध्ये ते जर का फ्लोट नंबर असेल तर त्याला तुम्हाला फ्लोट फंक्शनच पास करावं लागेल. आता असं समजा फ्लोट मध्ये मी हे दोन व्हेरिएबल पास करतो. आता फ्लोट फंक्शनचा यूज करतो. जी इज इक्वल टू फ्लोट फंक्शन, त्याच्यामध्ये पास केलं ए व्हेरिएबल. ए व्हेरिएबल मध्ये काय स्टोर आहे, इंटिजर व्हॅल्यू स्टोर. तर इंटिजर टू फ्लोट कन्वर्जन होणारच. पण आता मी काय करतोय, त्याच एज व्हेरिएबलला फ्लोटच्या फंक्शन मध्ये पास करतो. ज्या एज व्हेरिएबलला मी इंटिजर मध्ये पास करत होतो आणि त्या एज मध्ये काय स्टोर आहे, कोट्सच्या आतमध्ये फ्लोट नंबर स्टोर, तर हा सक्सेसफुली कन्वर्जन. कारण आतमध्ये डेटा कोणता स्टोर आहे, कोट्सच्या आतमध्ये फ्लोट डेटा स्टोर, तर त्याला मी फ्लोट फंक्शनच्या आतमध्येच टाकतो, तो तो सक्सेसफुली कन्वर्ट होतो. नाही, डायरेक्ट नंबर घेऊ. त्याला कमेंट आउट करू. आता रन करा. तुमचं जे 20.5 आहे, आता काय झालं, 20 इथं सक्सेसफुली 20.5 आले. आणि हा 20.5 कशामुळे आलेला आहे, प्रिंट एच केलेले. एच मध्ये काय, फ्लोट एज. एज मध्ये काय स्टोर आहे, स्ट्रिंग व्हॅल्यू. स्ट्रिंगच्या आतमध्ये कंटेंट काय आहे, फ्लोट डेटा. आणि त्याला जर का फ्लोट फंक्शन मध्येच टाकलं तर तो सक्सेसफुली एज मध्ये कन्वर्ट. पण त्याच एजला मी जर का इंटच्या आतमध्ये टाकत होतो तर तो कन्वर्ट करायला घेतो. आता जर का त्याच्या आतमध्ये मी 20 स्टोर केलं, एजच्या आतमध्ये स्ट्रिंग आहे, त्या स्ट्रिंग मध्ये नॉर्मल इंटिजर व्हॅल्यू, ते जर का फ्लोटला पास केलं तरी सुद्धा तो फ्लोट मध्ये कन्वर्ट होणार. कारण इंटिजर हा लोअर डेटा टाईप, त्याला फ्लोट मध्ये कन्वर्ट होणंच आहे. पण जर का आपण इंटिजर टू फ्लोटला कन्वर्ट करायला गेलो ते डेटा जर का स्ट्रिंगच्या आतमध्ये, तर तो व्हेरिएशन पॉसिबल होईल. इम्पॉर्टंट नॉर्मल डेटा करायचं म्हणलं ते लागणार, डेटा पण एनालिस्टला पण लागणार. तर हा कन्वर्जन समजा नॉर्मल पुढचा कन्सेप्ट नाही घेते ना, इथंच थांबू. तुम्ही नाही, याच्यावर प्रॅक्टिस करतो. आता एकदा सगळेजण फक्त रूल समजून घ्या. तुम्ही काही नका लिहू आता. एसटीआर फंक्शन, एसटीआर फंक्शनच्या आतमध्ये काही पण द्या, तो एसटीआर स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होणार. स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट होणं म्हणजे काय, कोट्सच्या आतमध्ये सगळं डेटा पुट केलं जातं. ठीक आहे, स्ट्रिंग फंक्शनला सगळं व्हॅल्यू. ठीक आहे, बरोबर. स्ट्रिंग फंक्शन कॅन कन्वर्ट एनी डेटा. तुम्ही स्ट्रिंग फंक्शनच्या आतमध्ये काही पास करा, नंबर्स द्या, अल्फाबेट्स द्या, सिम्बॉल्स. सेकंड, आपण व्हेरिएशन बघितलं इंट फंक्शन मध्ये जेव्हा आपण उतरलो त्या इंट फंक्शनच्या आतमध्ये असं नका समजा, हे जाऊ. म्हणजे एवढं तुम्हाला समजलं, स्ट्रिंग फंक्शन मध्ये तुम्ही काही डेटा द्या, तो सगळं कोर्सच्या आतमध्ये. आता माझा डेटा आहे फ्लोट. ठीक आहे, फ्लोट डेटा टाईपचा डेटा आहे, त्याला मी कन्वर्ट करू शकतो इंटिजर मध्ये. हा ऑपरेशन सक्सेसफुली व्हॅलिड. फ्लोटचं इंटिजर मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. ठीक आहे, तिसरा पॉइंट काय येणार आहे तुम्हाला, आता स्ट्रिंगचं इंटिजर मध्ये कन्वर्जन होऊ शकतो. स्ट्रिंगचं पण इंटिजर मध्ये कन्वर्जन होऊ शकतो. ठीक आहे, बट त्याच्यामध्ये काय येणार, आता हे वाचा. बट जर का तुमची जी स्ट्रिंगची व्हॅल्यू आहे त्या टाइममध्ये
याच्यामध्ये काय समजलं की स्ट्रिंग टू इंटिजर कन्व्हर्जन होऊ शकतो तेव्हा जेव्हा तुमची स्ट्रिंगची व्हॅल्यू ही इंटिजर नंबरच असते. याच्यामध्ये पण समजा जेव्हा तुमची स्ट्रिंगची व्हॅल्यू स्ट्रिंगच्या आतमध्ये जे कंटेंट आहे तो इंटिजरच असतो. एक प्रश्न होता हम्म. आर ची व्हॅल्यू टेक्स्ट आहे आणि आर ची व्हॅल्यू इंटिजर नाही होत, नाही होत. डायरेक्ट नाही 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 जिथं टेक्स्ट आलं तिथं संपलं विषय. संपलं. ते पण लिहून टाकू आपण. तिथं मी ह्याला तिसरं देतो पहिला कारण पहिलं ते होतं. आपण str फंक्शन टू इंटिजर फंक्शन इथं दुसरं काहीतरी द्या. काय तुझं अल्फा न्यूमेरिक. या तिन्ही पण केसेसमध्ये तुम्ही इंटिजर मध्ये कन्वर्ट नाही करू शकता. जेव्हा तुमच्या स्क्रीनच्या कोड्सच्या आतमधलं कंटेंट एक तर अल्फाबेट्स आहे, सिम्बॉल्स आहे किंवा अल्फा त्यांना कन्वर्जन पॉसिबल नाही. ठीक आहे, तुम्ही स्ट्रिंग टू इंटिजर करू शकता बट तुमच्या स्क्रीनची आतमधली जी व्हॅल्यू आहे कोड्सच्या आतमधली व्हॅल्यू ती इंटिजर नंबरच आहे तेव्हाच इंटिजर मध्ये कन्वर्जन होऊ शकतं. पाचवी केस काय परत एकदा तुम्ही str टू इंटिजर करायला घेताय. इथं पण नॉट पॉसिबल आहे when the content is a float number. हा सुद्धा पॉसिबल नाहीये जेव्हा तुमच्या कोडच्या आतमध्ये तुमचं जे व्हॅल्यू आहे जे कंटेंट आहे तो जर का तुमचा फ्लोट नंबर असेल तेव्हा सुद्धा इंटिजर मध्ये कन्वर्ट नाही होऊ शकत. ठीक आहे, पुढे जाऊ मग घेतो तुमचं फ्लोट फंक्शन. ठीक आहे, तुम्ही str फंक्शन ला फ्लोट मध्ये कन्वर्ट नाही करू शकता. ठीक आहे, जेव्हा तुमचं त्याच्या आतमधलं कंटेंट अल्फाबेट्स सिम्बॉल्स किंवा अल्फान्यूमेरिक असेल त्याला फ्लोट मध्ये पण कन्वर्जन मिळतं. जर का इंटिजर मध्ये हवे तर फ्लोट मध्ये पण नाही. ठीक आहे, सेकंड 7व्या नंबरची केस आपली काय म्हणणार तुम्ही str फंक्शनला कन्वर्ट करू शकता फ्लोट मध्ये बट इंटिजर और फ्लोट हा कन्वर्जन पॉसिबल जेव्हा तुमच्या स्ट्रिंगच्या आतमध्ये म्हणजे कोड्सच्या आतमध्ये एक तर इंटिजर नंबर असेल किंवा फ्लोट नंबर पण असेल तेव्हा त्या केसमध्ये पण तुम्ही स्ट्रिंग टू फ्लोट कन्वर्जन परफॉर्म करू शकता. या 7 केसच्या पलीकडे काहीच नाही टाइपकास्टिंग संपलं. हा जर का समजलं हे 7 स्टेटमेंट तुमचं टाइपकास्टिंग पूर्ण याच्या पलीकडे नाही. अव्यवस्थितपणे समजा आपण. ठीक आहे, हा त्या केसमध्ये काय होईल तुम्हाला एरर थ्रो होणार सिंपल. नाही सॉरी एकच मिनिट. बुल साठी फक्त हा जे टेबल आहे ना त्याला स्टडी करा. बुलच्या आतमध्ये बुल फंक्शन जे असतं ना त्याच्या आतमध्ये जर का 0 व्हॅल्यू गेली तर त्या केसमध्ये तुम्हाला फॉल्स म्हणून आउटपुट येईल. समजतंय, तुम्हाला फॉल्स दिसणार
हा. ठीक आहे, फॉल्स मध्ये तो कन्वर्ट होतो. बुल्सचे दोनच व्हॅल्यू आहे, ट्रू आणि फॉल्स. बुल्स काय करतोय बेसिकली, कन्वर्ट करण्याचा आणि हे जे फंक्शन आहे हे काय करतात बेसिकली, एका याला दुसऱ्या टाइप मध्ये कन्वर्ट करतात. जेव्हा बुल फंक्शन मध्ये 0 व्हॅल्यू जाणार तेव्हा जे कन्वर्जन होणार तो फॉल्स मध्ये होणार. जर का बुल मध्ये नन व्हॅल्यू गेली, ठीक आहे, एका व्हेरिएबल मध्ये तुम्ही नन स्टोअर करून ठेवलं, त्याला बुल मध्ये तुम्ही कन्वर्ट करता, त्या केस मध्ये पण तुम्हाला काय व्हॅल्यू कन्वर्ट होणार, फॉल्स होणार. त्याच्यानंतर जर का तुम्ही एखादी एम्प्टी स्ट्रिंग क्रिएट केलेली, डबल कोट्स, ते डबल कोट्स फक्त क्रिएट केले, त्याच्या आतमध्ये काहीच फिल नाही केलं, त्या केसमध्ये पण फॉल्स आहे. आणि ते जर का सोडलं, ते सोडून जर का तुम्ही काही पास केलं बुल मध्ये, ते ट्रू मध्ये कन्वर्ट, एवढंच. म्हणजे 4 सोडून जेवढं सगळं ट्रू. नाही नाही, अदर व्हॅल्यूज लिहिलेलं आहे खाली बघ, सगळ्यात खाली अदर व्हॅल्यूज मध्ये सगळं ट्रू आहे आणि वरचे जे 4 केसेस आहेत ते फॉल्स आहे. 4 केसेस कोणते आहेत, 0, नन, एम्प्टी स्ट्रिंग आणि ते सगळे फॉल्स. एम्प्टी लिस्ट सोडून द्या, पण एम्प्टी स्ट्रिंग, नन आणि 0 व्हॅल्यू जर का असेल एखाद्या व्हेरिएबल मध्ये स्टोर, तर तो सगळं कन्वर्जन होणार फॉल्स मध्ये. ते सोडून जर का 1 नंबर असेल, स्ट्रिंग व्हॅल्यू असेल, काही पण असेल, ते सगळं ट्रू मध्ये म्हणजे 4 लक्षात ठेवायचं फक्त. तुम्हाला ते व्हेरिएशन पण इथं दाखवतो. सपोज एक्स नावाचं व्हेरिएबल आहे, त्याच्यामध्ये मी 0 स्टोअर केलेलं, ठीक आहे, एक्स नावामध्ये 0 स्टोअर केलेलं आहे आणि त्याला मी कन्वर्ट करणार आहे कशामध्ये, बुल मध्ये. मी काय करतोय, डायरेक्ट वाय नावाचं व्हेरिएबल क्रिएट करतोय, बुल फंक्शन चालवतोय, त्याच्यामध्ये काय पास करणार, मी एक्स पास करणार. एक्सला मला कन्वर्ट करायचंय बुल मध्ये. आता मी काय प्रिंट करतोय, वाय प्रिंट करतोय, ठीक आहे. तो मला काय प्रिंट करून देणार, बुल व्हॅल्यू प्रिंट करून. बुल मध्ये कन्वर्जन होईल ना तसं, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स मध्येच कन्वर्ट होणार. तर काय कन्वर्ट झालंय, फॉल्स कन्वर्ट. तेच जर का 0ला मी कट केलं आणि नन स्टोअर केलं त्या व्हेरिएबल, नन सुद्धा स्टोअर करतो ना व्हॅल्यू, तर काही तर फॉल्स आलं. तेच जर का मी एखादी स्ट्रिंग क्रिएट करतो पण त्या स्ट्रिंगच्या आतमध्ये काय स्टोअर नाही करत, कोट्स लावतो, एम्प्टी कोट्स ठेवतो, नाही एरर नाही. हा, सिंगल, डबल, ट्रिपल काही पण ते एम्प्टी ठेव, त्याच्या आतमध्ये कंटेंट नका करायचं. 0, नन, एम्प्टी आणि कोलन. 0, एम्प्टी, स्ट्रिंग आणि नन, त्याला फक्त फॉल्स आहे. आता जर का मी याच्यामध्ये काही स्टोअर केलं, सपोज मी स्ट्रिंग क्रिएट केलं, तुझं नाव काय, वैभव, वैभव स्टोअर केलं, त्या केसमध्ये काय आहे ना, ट्रू आहे. स्ट्रिंगच्या आतमध्ये काही टाका, हे आली ट्रू. आता स्ट्रिंग सोडून द्या, नंबर स्टोअर करा, काही पण ट्रू आहे. आलं. आणि याच्या पॉइंट मध्ये स्टोअर करा, तरी पण ट्रूच आहे. समजलं, बुल काहीच नाही, एवढंच होतं. 3 व्हॅल्यू साठी कन्सिडर 0, एम्प्टी स्ट्रिंग आणि नन साठी फॉल्स.